नमस्कार, मी निलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. आजची तिथी आहे चैत्र कृष्ण प्रतिपदा शके 1947 अर्थात 14 एप्रिल 2025 आणि आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. याच्या अनुषंगानं मातृगंधचा जो उपक्रम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती नाचून नाही वाचून, यामध्ये आपण त्यांनी स्वतः लिहिलेलं माझी आत्मकथा या पुस्तकाचं वाचन परवा, काल आणि आज क्रमशः करत आहोत. आज या पुस्तकाची आपल्याला सांगता करायची आहे. त्यापूर्वी संपूर्ण मातृगंध परिवाराला आणि इतर सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांनी जसं सांगितलंय की तुमच्याकडे जर ₹2 असतील तर त्यातल्या ₹1 भाकरी घ्या आणि ₹1 पुस्तक घ्या. कारण भाकरी तुम्हाला जगवेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल. हा धागा पकडून आपण त्यांच्या संदर्भातील वाचन करत आहोत. नक्कीच एखादा तरी विचार सर्वांपर्यंत पोहोचेल. 31 यांनी मला घडविले. मी या स्थितीत आलो याचे कारण माझ्यात उपजत काहीतरी होते असे कोणी समजू नये. प्रयत्नाने व कष्टाने मी वर चढलो. पहिला गुरु बुद्ध. मी 3 फक्कड गुरु केले. माझ्या जीवनात त्यांनी क्रांती घडवून आणली. माझ्या उन्नतीला जे कारणीभूत झाले त्यापैकी माझा पहिला सर्वश्रेष्ठ गुरु गौतम बुद्ध. दादा केळुस्कर नावाचे माझ्या वडिलांचे विद्याव्यासंगी स्नेही होते. त्यांनी बुद्धाचे चरित्र लिहिले होते. मला एका प्रसंगी त्यांनी ते बक्षीस दिले. ते पुस्तक वाचल्यावर मला अगदी वेगळाच अनुभव आला. उच्च नीचतेला त्या धर्मात स्थान नाही. रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी या ग्रंथांवरचा माझा विश्वास उडाला. मी बौद्ध धर्माचा उपासक बनलो. जगामध्ये बौद्ध धर्मासारखा धर्म नाही आणि भारताला जगावयाचे असेल तर त्या धर्माचा भारताने स्वीकार करावा असे मला आजही वाटते. दुसरे गुरु कबीर. माझे दुसरे गुरु कबीर साहेब. त्यांच्या ठिकाणी भेदभाव नव्हता. गांधींना मी नुसते गांधी न म्हणता महात्मा गांधी म्हणावे अशी मला आग्रहाची पत्रे आली व येतात, पण त्या बाबतीत कोणाचे म्हणणे मी जुमानलेले नाही. मी त्यांच्या पुढे कबीराचीच उक्ती ठेवून मानस होना कठीण है तो साधू कैसा होत. तिसरा गुरु महात्मा फुले. माझे तिसरे गुरु महात्मा ज्योतिबा फुले. त्यांचे मला मार्गदर्शन झाले. या 3 गुरूंच्या शिकवणीने माझे जीवन बनले आहे. 3 उपास्य दैवते. 3 गुरूंप्रमाणे माझी 3 उपास्य दैवतेही आहेत. माझे पहिले उपास्य दैवत विद्या. विद्येशिवाय काही होऊ शकत नाही. या देशात प्रचंड बहुसंख्येने समाज विद्याहीन आहे. ब्राह्मण बुद्धाला शूद्र मानित, पण बौद्ध धर्मात जातपात नाही आणि विद्या शिकण्यास कोणालाही मनाई नाही. अन्नाप्रमाणेच माणसाला ज्ञानाची जरुरी आहे. ब्राह्मणांनी इतरांना विद्या शिकण्यास मनाई केली. शिकणाऱ्यांच्या जिभा कापल्या. याचा परिणाम म्हणून आजही या देशात 90% लोक अशिक्षित आहेत. ब्रह्म देशात बौद्ध धर्म आहे. तेथे 90% लोक सुशिक्षित आहेत. हिंदू धर्म व बौद्ध धर्मातील हे अंतर आहे. खरा प्रेमी ज्या उत्कटतेनं आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो त्या उत्कटतेनं माझे पुस्तकावर प्रेम आहे. शत्रूलाही कबूल करणे भाग पडेल असे ज्ञान तुम्ही संपादिले पाहिजे. तुम्ही माझ्या दिल्लीच्या निवासस्थानी आलात तर तेथे तुम्हाला माझा 20,000 निवडक पुस्तकांचा संग्रह दिसेल. मी विनयपूर्वक विचारतो, अशी संपत्ती दुसऱ्या कुणाजवळ आहे? दाखवा. माझे दुसरे उपास्य दैवत विनयशीलता हे आहे. पण हे खरे की मी नेहमीच विनयशील असतो असे नाही. मात्र विनय म्हणजे लीनता, लाचारी नव्हे. मी लीनता त्याज्य समजतो. माणसाने स्वाभिमानाने जगले पाहिजे असे मला वाटते. समाजकार्याचे ध्येय मी डोळ्यांपुढे ठेवले, पण चरितार्थासाठी कोणावर अवलंबून राहण्याची कल्पना मला कधीच सहन झाली नाही. समाजकार्यासाठी मी नोकरीत अडकलो नाही. परळला 10x10च्या खोलीत मी कैक वर्षे काढली. कण्याची भाकरी आणि कण्याचा भात खाल्ला, पण मी कधी कोणाकडून स्वतःसाठी थैली घेतली नाही. या देशात आलेल्या सर्व व्हॉइसरॉयशी आणि गव्हर्नरांशी माझा स्नेहसंबंध होता, पण मी माझ्याकरिता त्यांच्याकडे कधी कसलीही याचना केली नाही. दुसऱ्यांना मदत होईल अशा गोष्टी मी त्यांच्याकडून करून घेतल्या. मी कधी कोणाचे नुकसान केल्याचा, अगर कोणाच्या बाबतीत अपकृत्य केल्याचा तुम्हाला एकही दाखला मिळणार नाही. मला सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश होता आले असते, पण त्यात अडकून समाजकार्याच्या दृष्टीने काय होण्यासारखे आहे असा मी विचार केला. मी माझ्या बुद्धीप्रमाणे चाललो. परमेश्वराला काय वाटेल याचा मी कधी विचार केला नाही. परमेश्वराला न मानणारा मी माणूस आहे, म्हणून शील संवर्धन हे मी माझे तिसरे उपास्य दैवत समजतो. 32 माझे ध्येय. मी वर्गीकृत लोकात जन्मलो. त्या लोकांची प्रगती घडवून आणण्यासाठी आपले आयुष्य खर्च करावयाचे याबद्दलची प्रतिज्ञा मी लहानपणीच केलेली आहे. या प्रतिज्ञेपासून पदच्युत करणारी अनेक आमिषे माझ्या आयुष्यात आली व गेली.
फक्त स्वतःचे चांगले करण्याचे मी लहानपणात ठरवले असते तर मला हव्या त्या प्रतिष्ठित पदावर विराजमान होता आले असते आणि काँग्रेसमध्ये मी शिरलो असतो तर तिच्यातील अत्यंत श्रेष्ठ पदाचा मी उपभोग केला असता. परंतु वर्गीकृत लोकांच्या उन्नतीप्रित्यर्थ माझे सर्व आयुष्य वाहण्याचे ठरवले आहे आणि हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून मी एका तत्वाचा अवलंब करीत आलो आहे. ते तत्व हे की जे कार्य सफल करण्याचा एखाद्याला भरपूर उत्साह वाटतो व ते कार्य पार पाडणे हेच ज्याच्या मनाला एकसारखे लागून राहिलेले आहे त्याने ते कार्य पार पाडण्यासाठी आकुंचित विचारसरणीचा व कृतीचा अवलंब केला तर ते श्लाघ्य होईल. वर्गीकृत लोकांच्या हिताहिताचा प्रश्न सरकारने फार दिवस त्रिशंकूप्रमाणे लोंबकळत ठेवलेला आहे हे पाहून माझ्या मनाला किती वेदना झाल्या असतील याची तुम्हाला कल्पना येईल. 33 अस्पृश्यांना संदेश. माझ्या 55व्या वाढदिवशी तुम्ही खास अंक काढीत आहात. त्यासाठी तुम्हाला संदेश दिला पाहिजे. आपल्या ह्या हिंदुस्तान देशामध्ये राजकीय पुढाऱ्याला अवतारी पुरुषाप्रमाणे मान दिला जातो. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. हिंदुस्थानाबाहेर केवळ महापुरुषांच्याच जयंत्या साजऱ्या केल्या जातात. पण हिंदुस्थानात अवतारी पुरुष व राजकीय पुरुष या दोघांचेही जन्मदिवस पाळले जातात. हे असे असावे ही दुःखाची गोष्ट आहे. व्यक्तिशः माझा वाढदिवस साजरा व्हावा हे मला मुळीच आवडत नाही. मी लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता आहे. मला विभूती पूजा कशी आवडेल? विभूती पूजा हा लोकशाहीचा विपर्यास आहे. पुढारी लायक असेल तर त्याचबद्दल कौतुक, प्रेम, आदर ह्या भावना बाळगायला हरकत नाही. तथापि तेवढ्यानेच त्या पुढाऱ्यांचे आणि त्यांच्या अनुयायांचे समाधान व्हायला हवे. पण पुढाऱ्यांची देवाप्रमाणे पूजा करणे ही गोष्ट मला बिलकुल मान्य नाही. त्यामुळे त्या पुढाऱ्यांबरोबर त्यांच्या भक्तांचाही अधःपात होतो. पण हे या ठिकाणी सांगून काय फायदा? राजकीय पुढाऱ्याला अवतारी पुरुषांच्या आसनावर एकदा चढवून बसवले म्हणजे त्याला ते आपले सोंग उत्तम तऱ्हेने पार पाडलेच पाहिजे आणि आपल्या अनुयायांना संदेश हा दिलाच पाहिजे. अस्पृश्यांना मी काय संदेश देऊ बरे? संदेश देण्याऐवजी मी त्यांना ग्रीक पुराणातील एक गोष्टच सांगतो. डिमेटर ह्या ग्रीक देवतेवर होमरने लिहिलेल्या स्तोत्रात ही गोष्ट आलेली आहे. ही डिमेटर देवी आपल्या मुलीच्या शोधार्थ हिंडत ओशच्या राज्यात आली. तिने दाईचा वेश घेतला होता म्हणून तिला कोणी ओळखले नाही. राणी मेटोरायनाने आपले डेमाफून नावाचे तान्हे मूल सांभाळण्यासाठी तिची नेमणूक केली. रोज रात्री राजवाड्यातील सर्व मंडळी झोपली म्हणजे दारे बंद करून डिमेटर देवी ह्या मुलाला पाळण्यातून हळूच बाहेर काढीत आणि त्याचे कपडे उतरून ती त्याला जळत्या निखाऱ्यावर ठेवी. ऐकणारास कदाचित हे क्रूर वाटेल, पण त्या लहान मुलाला देव करण्याच्या महान तळमळीने आणि प्रेमाने ती हे करीत असे. हळूहळू जळत्या निखाऱ्याची धग सहन करण्याचे सामर्थ्य त्या मुलामध्ये उत्पन्न झाले. त्याचे वय वाढू लागले. त्याच्यामध्ये काहीतरी तेजस्वी, दिव्य आणि अतिमानुष अंश विकसित होऊ लागला. पण एके रात्री त्याची आई एकाएकी त्या खोलीत शिरली आणि आपल्या मुलाचा नारायण करण्याच्या देवतेने चालवलेला तो प्रयोग बघताच तिने त्या देवतेला ढकलून दिले आणि निखाऱ्यावरून एकदम मूल उचलले. अर्थात तिचे मूल तिला मिळाले, पण एका अतिमानुष पुत्राला, एका देवाला मात्र ती मुकली. ही गोष्ट काय सांगते? हेच की विस्तवातून गेल्या वाचून पौरुष किंवा देव पण येत नाही. म्हणून पददलित माणसांना हाल अपेष्ट आणि त्यागाच्या अग्निदिव्यातून गेल्या वाचून मोठेपणा प्राप्त होणार नाही. आपला भविष्यकाळ घडविण्यासाठी त्यांना वर्तमान काळातील सुखाचा आणि गरजांचाही त्याग केला पाहिजे. बायबलमध्ये सांगितले आहे की आयुष्याच्या शर्यतीत भाग घेण्याचे आमंत्रण सर्वांना येते, पण फार थोडे लोक त्यातून उत्तीर्ण होतात. असे का? त्याचे कारण हेच की भविष्याच्या गरजेसाठी वर्तमानातल्या विलासांचा त्याग करावयाला लागणारे धैर्य किंवा निर्धार पददलित माणसाजवळ नसतो. म्हणून आयुष्याच्या शर्यतीमध्ये त्यांना मोठेपणा मिळत नाही. ह्या ग्रीक गोष्टींपेक्षा अधिक महान संदेश दुसरा कोणता आहे? माझ्या मते अस्पृश्यांना तर हा सर्वोत्कृष्ट संदेश आहे. त्यांच्या झगड्याची आणि हालांची मला जाणीव आहे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी माझ्याही पेक्षा त्यांनी जास्त छळ सोसलेला आहे. असे असूनही मी त्यांना हाच संदेश देतो की झगडा, आणखी झगडा, त्याग करा, आणखी त्याग करा. त्यागाची व हालाची पर्वा न करता एकसारखा झगडा चालू ठेवाल तरच तुम्हाला मुक्ती मिळेल. जागे होऊन प्रतिकार करण्याची अस्पृश्यांची सामुदायिक इच्छाशक्ती वाढली पाहिजे. आपले कार्य पवित्र आहे यावर त्यांचा दृढ विश्वास पाहिजे. आपले ध्येय हस्तगत करण्याचा त्यांनी संघटितपणे निर्धार केला पाहिजे. अस्पृश्यांचे कार्य इतके महान आहे आणि त्यांचे ध्येय इतके उदात्त आहे की त्यांनी एकमुखाने अशी प्रार्थना करावी की लोकांमध्ये आपला जन्म झाला त्यांचा उद्धार करणे आपले कर्तव्य आहे. अशी ज्यांना जाणीव आहे ते धन्य होत. गुलामगिरीवर हल्ला चढविण्यासाठी जे आपले तन, मन, धन आणि तारुण्य कुर्बान करतात ते धन्य होत.
आणि अस्पृश्यांना आपली माणुसकी पूर्णपणे मिळेपर्यंत जे मरणाची, वाईटाची, सुखाची, दुःखाची, संकटाची, वादळाची, मानाची, अपमानाची पर्वा न करता एकसारखे झगडत राहतील, ते धन्य होत. आणि आता आपण जो लेख वाचला त्याच्या अगदी विसंगत आपल्याला आज पाहायला मिळणार आहे, की त्यांनी असं सांगितलं की वाढदिवस साजरे केलेले त्यांना आवडत नाहीत. आणि आज जर तुम्ही घरातनं बाहेर पडलात तर तुम्हाला सगळीकडे फक्त त्यांची जयंती साजरी होताना आणि सगळीकडे तुफान ट्रॅफिक जॅम एवढंच सापडेल, ज्यामुळे लोकांना, ज्यांना आज सुट्टी नाही आमच्यासारख्यांना, त्यांना फक्त मनस्ताप सहन करावा लागतो. पुढे आहे 34 बडोदे संस्थान. आंबेडकर आणि सयाजीराव गायकवाड यांच्या भेटीतील प्रसंग. महाराज, तुला कोणत्या विषयाचा अभ्यास करावा असे वाटते? भीमराव, समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि विशेषतः पब्लिक फायनान्स. महाराज, या विषयांचा अभ्यास करून तू पुढे काय करणार आहेस? भीमराव, या विषयांच्या अभ्यासाने मला माझ्या समाजाची अवनत अवस्था कशी सुधारावी याचे मार्ग दिसतील. त्या मार्गांनी मी समाज सुधारण्याचे कार्य करीन. महाराज हसून, पण तू आमची नोकरी करणार आहेस ना? मग तुला अभ्यास करणे, नोकरी करणे व समाजसेवा करणे या गोष्टी कशा पार पाडता येतील? भीमराव, महाराजांनी मला तशी संधी दिली तर मी या सर्व गोष्टी व्यवस्थित रीतीने पार पाडेन. महाराज, मी तोच विचार करत आहे. तुला अमेरिकेला पाठवण्याचा मी विचार करीत आहे. तू जाशील काय? भीमराव, होय महाराज. महाराज, मग जा तर तू विद्याधिकाऱ्याकडे परदेशात विद्याभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळावी म्हणून अर्ज कर व मला तसे कळव. बडोदे सरकारची स्कॉलरशिप मिळाल्यावर मी विलायतेला जाऊन उच्च शिक्षण घेतले. तेथून परत आल्यावर स्कॉलरशिपच्या अटीप्रमाणे मला बडोदे संस्थानात नोकरी करणे भाग पडले. परंतु बडोद्यास मला राहावयास एकही घर मिळेना. हिंदू किंवा मुसलमान कोणीच राहावयास जागा देईना. शेवटी एका धर्मशाळेत पारशी म्हणून राहावयाचे ठरविले. विलायतेहून परत आल्यावर मी दिसायला रुबाबदार व गोरा दिसत होतो. शेवटी मी एलएचजी सोराबजी असे पारशी नाव धारण करून राहिलो. रोजी 2 रुपये घेऊन राहावयास जागा देण्याचे धर्मशाळेच्या रखवालदाराने कबूल केले. यापूर्वीच बडोद्यास महाराज सरकारनी एक शिकलेले महाराजचे पोर आले ही कुणकुण लोकांना लागली होती. माझे पारशी म्हणून धर्मशाळेत गुप्तपणे राहणे वगैरे गोष्टी लोकांना शंका येण्यास कारणीभूत होऊन माझ्या गुप्तपणाचा स्फोट झाला. धर्मशाळेत राहणारा मीच तो महार हे तेथील पारशी लोकांना कळले. दुसऱ्या दिवशी मी जेवण वगैरे करून ऑफिसला जाण्याकरता निघालो असता 15-20 पारशी हातात काठ्या घेऊन मला मारण्याकरता तेथे आले. त्यांनी प्रथम तू कोण आहेस असे विचारले. मी फक्त हिंदू आहे असे उत्तर दिले, परंतु त्यांचे या उत्तराने समाधान झाले नाही. त्यांनी हमरीतुमरीवर येऊन जागा ताबडतोब सोडण्यास सांगितले. यावेळी माझ्या मनोधैर्याचे मला विलक्षण पाठबळ मिळाले. मी त्यांच्याजवळ निर्भयपणे 8 तासांची मुदत मागितली व ती त्यांनी दिली. मी सबंध दिवस जागा मिळवण्याचा कसून प्रयत्न केला, परंतु मला कोठेच जागा मिळेना. कित्येक मित्रांकडे गेलो. त्यांनी निरनिराळी कारणे सांगून मला वाटेला लावले. मी शेवटी इतका कंटाळलो की आता पुढे काय करावे हेच कळेना. मी एका ठिकाणी खाली बसलो. माझे मन उद्विग्न झाले व डोळ्यातून सारखा अश्रुप्रवाह वाहू लागला. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेबांच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले. अस्पृश्यतेच्या भडाग्नीने त्यांचे अंतःकरण होरपळून गेलेले दिसत होते. शेवटी अगदी नाईलाज झाल्यावर मला बडोद्याची नोकरी सोडून रात्रीच्या गाडीने मुंबईस यावे लागले. बडोदे सरकारचे अधिकारी माझ्या परिस्थितीची विचारपूस न करता हे अधिकारी मला त्रास देण्याच्या हेतूने ही पत्रे पाठवित आहेत. माझी आर्थिक परिस्थिती सुधारली तर मी देऊन टाकीन त्यांचे पैसे. आताच्या आता सर्व कर्ज परत करा, नाहीतर तुरुंगात टाकतो असे हे लोक मला स्पष्ट का म्हणत नाहीत? माझ्याजवळ पैसेच नाहीत तर मी कर्ज फेडणार कसे? मी तुरुंगात जायला तयार आहे. अरे, हा 250 पौंड वजनाचा व 46 इंच छातीचा भीम आहे. तो तुरुंगाला डरणार नाही. हो, मी तुरुंगात जाईन, पण एका अटीवर. तुमचे पैसे वसूल होईपर्यंत त्यांनी मला तुरुंगात ठेवावे. पण मला हवी असलेली पुस्तके वाचावयास द्यावीत आणि मला जी पुस्तके लिहावयाची आहेत ती लिहून काढावयास भरपूर मदत करावी. या बडोद्याच्या लोकांनी मला हैराण केले आहे. मी त्यांना एक पैसे देणार नाही. मी महाराजांच्या नावाने मुंबईत एक युनिव्हर्सिटीत एक उपलायब्ररी सुरू करीन. सयाजीरावांचे निधन म्हणजे माझी वैयक्तिक हानी. श्री सयाजीराव महाराजांचे निधन ही फार मोठी माझी वैयक्तिक हानी झाली आहे. त्यांचे उपकार मी कधीही विसरणार नाही. मला त्यांनी जे शिक्षण दिले त्यामुळे आजची योग्यता मला प्राप्त झाली. अस्पृश्य जातीवर त्यांचे फार मोठे उपकार झाले आहेत. त्यांच्या इतके अस्पृश्य जातीसाठी कोणीही कार्य केले नाही. ते मोठे समाज सुधारक होते. बडोदे संस्थानात सामाजिक सुधारणांविषयी जे कायदे करण्यात आले ते युरोप व अमेरिकेतील कोणत्याही सुधारलेल्या राष्ट्रांच्या तद्विषयक कायद्यापेक्षा पुढारलेले होते. त्यांनी सर्व घाणेरड्या चालीरीतींचा अभ्यास करून त्यातील दोष काढून टाकण्यात पुढाकार घेतला.
स्वतःच्या प्रजेच्या कल्याणासाठी इतके प्रयत्न दुसऱ्या कोणत्याही संस्थानिकांनी केले नाहीत. ते राष्ट्रीय वृत्तीचे असून देशभक्त होते. हा सद्गुण संस्थानिकात क्वचित दिसून येतो. कित्येक बाबतीत त्यांनी ब्रिटिशांना उदाहरण घालून दिले व ते स्वतः त्यांच्या हुकुमतीखाली कधीच गेले नाहीत. त्यांच्या प्रजेत व त्यांच्यात वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही गोष्ट दुःखाची आहे. ते महाराष्ट्रीय असले तरी आपल्या गुजराती प्रजाजनांच्या विरुद्ध पक्षपात त्यांनी केला नाही. ही गोष्ट त्यांना ओळखणारे सर्व लोक मान्य करतील. माझ्या माहितीप्रमाणे असे अशुद्ध विचार त्यांच्या मनात येणे शक्यच नव्हते. सयाजीराव महाराजांच्या मृत्यूने हिंदुस्थानातील एक फार मोठा मनुष्य नाहीसा झाला व बडोदे संस्थान फार मोठ्या राज्यकर्त्यांना मुकले. महाराष्ट्रातील एक विभूती नाहीशी झाली. सामाजिक सुधारणांचा एक पुढारी नाहीसा झाला. अस्पृश्यांचा एकमेव कैवारी गेला. संस्थानिकातील द्रष्टा गमावला. पुढे आहे 35. जिच्या स्वार्थ त्यागामुळे मला ही स्थिती प्राप्त झाली. प्रिय रामू, नमस्ते. पत्र पोहोचले. गंगाधर आजारी असल्याचे ऐकून वाईट वाटले. नशिबाचा ठेवा, त्याची चिंता करण्यात काही फायदा नाही. तुझा अभ्यास चालला आहे ही फार आनंदाची गोष्ट आहे. पैशा संबंधाने तजवीज करीत आहे. मी अन्नास मोताज झालो आहे, तेव्हा मजजवळ पाठविण्यास काही नाही, तरी पण तुमचा बंदोबस्त करीत आहे. वेळ जर लागला आणि तुझे पैसे संपले तर दागिने मोडून खा. मी आल्यावर तुझे दागिने तुला भरून देईन. यशवंत व मुकुंद यांचे शिक्षण कसे काय चालले आहे कळविले नाही. माझी प्रकृती ठीक आहे, काही चिंता नसावी. अभ्यास काही संपला नाही. जून महिन्यात येणे होईल असे दिसत नाही. पुढे कळवीन. सखू व मंजुळा यांच्या संबंधी काही कळत नाही. तुला पैसे पोहोचल्यानंतर मंजुळाला व लक्ष्मीच्या आईस एक एक लुगडे घेणे. शंकरची काय हाल हवाल, गजरा कशी आहे. रमाबाई पतिराजांना म्हणत 450ची नोकरी आहे, तीच आपणाला पुरे. पुढच्या अभ्यासाचा नाद सोडून द्यावा. आता संसारात लक्ष घालून नेटका संसार करावा. त्यावर डॉक्टर म्हणत, जर तू माझ्या विद्या अभ्यासात अडथळे आणू लागलीस तर दुसरी बायको करीन. तुझ्यासारख्या अडाणी स्त्रीला त्याची काय किंमत. रमाबाई म्हणत, जा वाटेल तेवढ्या बायका करा, पण माझ्या घरात मी एकीलाही पाऊल टाकू देणार नाही. नंतर दोघेही हसत. रमा, ही आपल्या समाजाची मुले आई बापाला सोडून बोर्डिंगात राहतात. त्यांना तेथे गोडधोड मिळते, पण त्यांना मटण मासे मिळत नाहीत. तेव्हा आपण श्राद्धाचे जेवण मटण मासाचे करूया. तू असले जेवण करत नसशील तर तसे मला सांग. मी मुलांना हॉटेलात नेऊन जेवण देईन. रमाबाईंची इच्छा पुरणपोळीची होती, पण अखेर पतीचा हट्ट पुरवला व 50-60 मुलांना मटण मांसाचे जेवण दिले. लॉज ऑफ इंग्लंड या नावाचा 5 भागांचा ग्रंथ 500 रुपयांना साहेबांनी विकत घेतला. साहेब वाचित होते, पान समोर होते. जेवण्याबाबत 5-7 वेळा रमाबाईंनी हटकले, म्हणून बाबासाहेब म्हणाले, काय तुझी ही कटकट. अगं, असले 5 ग्रंथ मी 500 रुपयांना घेतलेले, ते हे पान संपू दे, मग मी जेवतो. रमाबाई म्हणाल्या, नवऱ्याने बायकोकडे, मुलांकडे, संसाराकडे लक्ष द्यावे असे त्या पानावर लिहिलेले आहे का, तेवढे सांगा मला, मग जेवा. बाबासाहेबांनी स्मित केले व जेवायला सुरुवात केली. ते म्हणाले, मी संसाराकडे लक्ष देत नाही असे नेहमी माझ्या नावाने खडे फोडतेस. काय करावे मी. रमाबाई म्हणाल्या, अहो, घरात भाजीपाला, तेल, मीठ लागेल, तिकडे जरा नवऱ्याने लक्ष द्यावे. मुलाबाळांना अंजारून गोंजारून जवळ घ्यावे. बायकोशी 4 शब्द बोलावेत. येऊन जाऊन तुमची ती पुस्तके आणि तुम्ही. पुस्तकासाठी 500 रुपये एकदम खर्च करण्याची काय जरुरी होती. तुम्हाला थोड्या दिवसांनी मूल होणार आहे याची तरी शुद्ध ठेवायला हवी होती. दुसऱ्या दिवशी भाजीच्या 5-7 पेंढ्या, बोंबलाच्या 100-100-125 काड्या घेऊन साहेब आले. तेव्हा लक्ष्मीबाई म्हणाल्या, अहो भाऊजी, या भाजीच्या पेंढ्या उद्या परवा सुकून जातील आणि ही सगळी भाजी आपण आज संपू शकणार नाही. ऑफिसात साहेबांनी वरील गोष्टी सांगितल्यावर म्हणाले, मी हा असा. बायको भाऊज आहेत म्हणून माझे घर चालले. लक्ष्मीबाई या 20 वर्षाच्या असताना विधवा झाल्या. आपला मुलगा मुकुंद याला घेऊन त्या कुटुंबात राहिल्या. त्या रमाबाईंना वडील जाऊबाई असूनही त्यांच्याशी फार आदबीने वागत. रमाबाईंची प्रकृती नेहमीच तोळामासा. तेव्हा लक्ष्मीबाईंवर घराचा सगळा बोजा पडे. रमाबाई त्यांना फार आदराने, नम्रतेने व प्रेमाने वागवीत. या दोघी कधीच भांडत नाही, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. बायकोशी, मुलांशी कसे वागावे हे काही मला कळत नाही. माझे पुस्तक अशी छान जुळते. एका केसची फी यश मिळाले म्हणून मिळाली. ती साहेबांनी धोत्राच्या सोग्यात धरून घरी नेली व रमाबाई समोर धरली व म्हणाले, हे घे पैसे. मी संसाराकडे बघत नाही, बायकोकडे बघत नाही म्हणून ती नेहमी माझ्या नावाने ओरडतेस. हे पैसे किती आहेत ते मला मोजून सांग. 20 रुपयांची चवड याप्रमाणे करून रमाबाई म्हणाले, हे पैसे 11 चवडी आहेत. साहेब उसन्या रागाने म्हणाले, पण ते पैसे एकंदर किती आहेत. रमाबाई हसून म्हणाल्या, किती तुम्हाला ठाऊक. तुम्ही हजारो पैसे मोजता, तसे मला मोजता येत नाहीत. मी काय शिकली सवरलेली बाई आहे. दोघेही हसू लागले. नंतर साहेब म्हणाले, तू अशी अडाणी राहिलीस म्हणून बरे, नाहीतर तू मला जास्त हैराण केले असतेस.
रायगड किल्ल्यावर साहेबास मराठ्यांनी मारले, ते दवाखान्यात आहेत असे खोटेच रमाबाईस कळले म्हणून त्या रडू लागल्या. बायांनी त्यांना समजावले. साहेब आल्याचे कळल्यावर भेटण्यास त्या अति उत्सुक झाल्या. तेव्हा सर्व लोकांनी सांगितले की साहेब घरी जा, थोडा वेळ थांबा व मग परत या, बाईंना बरे वाटेल. साहेब रागाने म्हणाले, अहो या बायका अशाच, त्यांच्या साऱ्या इच्छा आकांक्षा याकडे आपण पाहत बसलो तर आपल्या हातून कोणतेही कर्तृत्व होणार नाही. मला केससाठी रात्रीच्या गाडीने कोल्हापूरला जायचे आहे, तेव्हा केसची मला आता तयारी केली पाहिजे. तुम्ही सर्वजण जा आता. कोल्हापूरहून परत आल्यावर रमाबाईंशी ते बोलले. ऑफिसात आल्यावर साहेबा सहस्त्रबुद्धे म्हणाले, साहेब तुम्ही पत्नीबद्दल फारच बेफिकीर असता, हे बरे नाही. साहेब यावर एकदम गंभीर झाले, म्हणाले, सर्व लोकांचा मजवर हा आरोप आहे. मी पत्नी, मुले आणि माझी लायब्ररी यांच्यावर मनापासून प्रेम करतो. ते प्रेम व्यक्त करण्याचे माझे मार्ग तुमच्यासारखे नाहीत, म्हणून मी तुम्हाला निर्दयी वाटतो. हे साफ खोटे आहे. माझ्या पत्नीच्या स्वार्थ त्यागामुळे मला आज ही स्थिती प्राप्त झाली आहे. मी परदेशात असताना रात्रंदिवस जिने प्रपंचाची काळजी वाहिली व मजला अजूनही व्हावी लागते आहे, व मी स्वदेशात परत आल्यानंतर माझ्या विपन्न दशेत शेणाचे भारे स्वतःच्या डोक्यावर वाहून आणण्यास जिने मागे पुढे पाहिले नाही, अशा ममताळू, सुशील व पूज्य पत्नीच्या सहवासात दिवसाच्या 24 तासातून मला अर्धा तासही घालवता येत नाही. साहेबास सभेला नेणाऱ्या लोकांचा रमाबाईंना राग येई. एकदा तर असे घडले की बाबासाहेब एका परिषदेकरता बाहेरगावी जाण्याची सिद्धता करीत असता रमाबाईंनी सुद्धा आपल्या सामानाचे बोचके बांधले. साहेबांना त्या रागारागाने म्हणाल्या, घरी राहून तुमच्या जीविताची चिंता वाहत बसण्यापेक्षा तुम्ही जिकडे जाल तिकडे यावयाचे मी ठरवले आहे. रमाबाईंना राग अनावर झाला होता. उभयतात मोठे भांडण जुंपले. शेवटी साहेबांनी रमाबाईंची भीती दूर केली. रमाबाईंनी पंढरपूरला जायचा ध्यास धरला. तेव्हा त्यांची समजूत घालताना साहेब म्हणाले, जेथे भक्ताला विठोबाचे दर्शन मिळत नाही, ते पंढरपूर काय करावयाचे? तू खंत करू नकोस. त्याग पूर्ण जीवन घालवीत सदाचारी राहून आपण दलितांची निरपेक्ष सेवा करू आणि तेथेच दुसरे पंढरपूर निर्माण करू. साहेब बॅरिस्टर होऊन आले. त्यावेळी रमाबाईंची प्रकृती अतिशय बिघडली होती. डी.एन. पगारे रमाबाईस भेटले तेव्हा ते म्हणाले, पगारे दादा, हे तुमचे साहेब करतात तरी काय? अहो मी अशी झालीये तरी माझी साधी विचारपूस देखील ते करीत नाहीत. निदान जिना उतरताना सहज माझ्याकडे पाहण्यास सुद्धा त्यांना फुरसत मिळत नाही आणि प्रकृती तर ही अशी होत चालली आहे. पगारेंनी हे ऐकले व त्याच पावली बाबांच्या अभ्यासिकेत गेले व म्हणाले, साहेब हे काय चालवलंय तुम्ही? आई साहेबांची प्रकृती इतकी क्षीण झाली असता तुम्ही त्यांची साधी विचारपूस देखील करू नये, की सहज उतरताना मान वळवून देखील पाहू नये. आता तुम्हाला म्हणावं तरी काय? यावर बाबा नुसते हसले आणि म्हणाले, काय झाले तरी काय या नाशिकच्या महाराला रागवायला? या बसा तर खरं, जरा शांत तर व्हा. सांगतो तुम्हाला सारे. पगारे, तुम्ही म्हणता ते मला कळत नाही असं का तुम्हाला वाटतं? पण मी पडलो एकटा. तेव्हा मी करू तरी काय? बॅरिस्टरी करू की समाजकार्य करू की केवळ माझ्या घरापुरतं, माझ्या कुटुंबापुरतं पाहू? अहो हे सारं करताना मला वेळच आहे कुठं तिला पाहायला. विचारपूस तर दूरच राहिली. मी वकिली करून जो काही थोडाफार पैसा मिळवितो तो सारा तिच्याजवळ देतो आणि त्यातून मला खर्चा करता लागेल ते मागून घेतो. तेव्हा पैसा जवळ असताना तिने डॉक्टरकडे का जाऊ नये? औषध पाणी का बरे घेऊ नये? स्वतःची प्रकृती कशी सुधारेल याकडे लक्ष पुरवण्यापेक्षा साहेब जेवले की नाही याकडे तिचे लक्ष अधिक. आता तुम्हीच सांगा, काय सांगावं मी तिला आणि काय करावं मी तिच्यासाठी? हे शब्द संपण्यापूर्वीच साहेबांच्या डोळ्यात अश्रू चमकले. पुढे आहे, पण मी दुसरं लग्न करणार नाही. साहेबांना ऑफिसमध्ये उदासीन बसले असताना पाहून उदासीनतेचे कारण विचारताच ते म्हणाले, काय करणार पगारे? या पोरांना मोडकी तोडकी आई होती, ती देखील मरण पावली. म्हणजे आता कोण बरे वारले असे म्हणताच साहेब म्हणाले, अहो मुकुंदाची आई. आणि आता घरात म्हातारं माणूस म्हणून कोणीही राहिले नाही. मग आपल्या बहिणी आहेत ना, त्यापैकी एकीला आणून ठेवले तर चालेल ना? साहेब म्हणाले, अहो त्या तरी आता कुठे राहिल्या आहेत? सगळ्या बिचाऱ्या स्वर्गवासी झाल्या आहेत. मग दोन्ही मुलांचे लग्न तरी करून टाका. साहेब म्हणाले, हे ठीक आहे, पण त्यांना सांभाळण्यास सासू तरी कुठे आहे? आणि सासू नसल्यामुळे त्या घरात सारख्या भांडत राहतील. त्यासाठी आता आपण लग्न केले तर सर्व ठीक होईल, घरही सांभाळले जाईल आणि तुमचीही देखभाल ठेवता येईल. यावर साहेब मात्र किंचित हसले व म्हणाले, काय म्हणताय पगारे? माझ्या स्वभावाची तुम्हाला चांगली ओळख आहे अहो. आता नवीन येणारी बायको ही सुशिक्षित व सुधारक असणार. बगलेत पुस्तके घेणार, धाड धाड जिना चढून येणार आणि म्हणणार, चला डॉक्टर फिरायला, चला सिनेमाला, चला पार्टीला. हे सारं माझ्या स्वभावाला रुचण्यासारखं आहे का? अर्थात मी तिच्यासोबत गेलो नाही तर ती रागावेल, नाराज होईल, हातपाय आपटील आणि म्हणेल, असा कसा हो नवरदेव? पाहावं तेव्हा पुस्तकात डोके खुपसून बसलेला. मग तुम्हीच सांगा, कशाला करू मी दुसरं लग्न? घरादाराचं काय व्हायचंय ते होऊ दे, पण दुसरं लग्न मी करणार नाही. पुढे आहे 36, माझे परमस्नेही. सिद्धार्थ कॉलेजला आपला ग्रंथसंग्रह देत असताना साहेब म्हणाले, माझ्या जीवनातील स्नेहसोबती मी तुम्हाला देत आहे.
समाजाने बहिष्कृत केलेल्या माझ्यासारख्यांना या थोर ग्रंथांनीच जवळ केले. मला जगात त्यांच्या इतका परमस्नेही दुसरा कोणीच नाही. म्हणूनच एकही पुस्तक दुसऱ्याला देणे माझ्या जीवावर येते. मला समाजाने दूर लाथाडले, जगापासून मी दूर झालो, साऱ्यांनी मला दूर केले, परंतु ह्या ग्रंथांनी मला आसरा दिला. म्हणून एखादे पुस्तक दुसऱ्याला द्यावयाचे म्हटले की माझ्या अगदी जीवावर येते. माझे ग्रंथालय खरेदी करणे म्हणजे माझा प्राण मागण्यासारखे आहे. मी एकदा वाचावयास किंवा लिहावयास बसलो की माझ्या साऱ्या शक्ती एकवटल्या जातात. मी रात्रभर वाचित वा लिहित बसलो तरी मला थोडा देखील थकवा येत नाही. अविश्रांत वाचनामुळे माझी स्मरणशक्ती एवढी तल्लख आणि प्रखर झालेली आहे की अमुक ग्रंथावरील महत्वाचे लिखाण किंवा अमुक ग्रंथाच्या अमुक पानावर अमक्या ओळी हे वाक्य किंवा हे शब्द महत्वाचे आहेत असे मी सांगू शकतो. विद्या हे माझे उपास्य दैवत आहे. मी त्याची 24 तास पूजा करीत असतो. पुस्तकांच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्यासारखा दुसरा आनंद नाही. पुस्तकं मला शिकवतात, नवी वाट दाखवतात, म्हणून ती मला आनंदाचा लाभ करून देतात. स्नेहसोबती जोडण्याची कला माझ्या ठायी नाही. माझी मुद्रा अतिशय कडक व उग्र दिसते व त्यामुळे मजजवळ येण्यास लोक कचरतात असे म्हणतात. असे असणे काही अशक्य नाही. पण माणसांपेक्षा पुस्तकांचा सहवास मला अधिक आवडतो ही गोष्ट मात्र खरी आहे. प्रोफेसर आनेसाकी व मिस्टर एडमंड्स या दोघा पंडितांनी बुद्धांची शिकवण व ख्रिस्ताची शिकवण याविषयी एक तुलनात्मक असा महत्वपूर्ण ग्रंथ निर्माण केलेला आहे. यावरून दिसून येते की ख्रिस्ताची शिकवण म्हणजेच बुद्धाची शिकवण होय. हे त्यांनी एका बाजूस बुद्धाचे प्रमेय व दुसऱ्या बाजूला बायबलमधील ख्रिस्ताचे प्रमेय घेऊन त्यांच्यातील साधर्म्य अगदी तंतोतंत पटवून दिले आहे. या ग्रंथाचे मराठी भाषांतर करून जनतेच्या हाती द्यावे असे माझ्या मनात आज कित्येक वर्षांपासून आहे. मी हे ग्रंथ अगदी जीवापलीकडे जपून ठेवतो व सहसा कोणाला देत नसतो. पण काही मंडळींनी अत्यंत आग्रह केल्यामुळे मी एक भाग माझ्या मित्राला वाचण्यास दिला. तो त्यांनी हरवून टाकला. ह्या माझ्या अत्यंत आवडीच्या व दुर्मिळ असलेल्या ग्रंथाची अशा तऱ्हेने विल्हेवाट लागल्यामुळे मला अतिशय वाईट वाटले. पुन्हा मला त्या ग्रंथाचे दोन्ही भाग विकत घ्यावे लागले. एका पुस्तक विक्रेत्याजवळ ते मला अनपेक्षितपणे मिळाले. लवकरच त्या ग्रंथाच्या भाषांतराचे काम मी सुरू करणार आहे. बडोदा कचेरीतील अधिकाऱ्यांनी विचारले तेव्हा बाबासाहेब म्हणाले, मला जे काम देण्यात येते ते मी एक पळही व्यर्थ न घालवता संपवतो व मग काही काम नसेल तेव्हा इतरांप्रमाणे गप्पा मारीत न बसता पुस्तके वाचतो. शिवाय मला येथील लोक अस्पृश्य म्हणून नावे ठेवतात व म्हणून मला त्यांच्यात मिळून मिसळून बसताही येत नाही व गप्पाही मारता येत नाही. भीमराव कचेरीत काम संपवून लायब्ररीकडे चालले तेव्हा एक अधिकारी म्हणाला, चालले साहेब लायब्ररीचे नाव सांगून भटकायला. तेव्हा भीमराव म्हणाले, हे पहा, तुम्ही माझ्या बरोबर चला लायब्ररीत, म्हणजे मी त्या लायब्ररीतील किती पुस्तके वाचलीत व किती टिपणे काढलीत ती दाखवतो तुम्हाला. दुसऱ्या दिवशी टिपणांच्या जाड जूड 12 वह्या त्यांनी सदर अधिकाऱ्याला दाखवल्या व म्हटले, तुम्ही बडोद्याला 12 वर्षे राहता, सांगा पाहू तुम्ही किती पुस्तकं वाचलीत. यावर तो अधिकारी खजील झाला. नानकचंद रत्तू गहिवरले. 1956 सालच्या मार्चमध्ये एका शनिवारी त्यांनी उद्या सकाळी लवकर ये असे रत्तू सांगितले. ते त्या महान ग्रंथाचा उपोद्घात म्हणजे प्रस्तावना लिहित होते. रत्तू रविवारी सकाळी आले. बाबासाहेब तसेच खुर्चीवर बसून लिहित होते. 5 मिनिटे झाली तरी बाबासाहेबांचे लक्ष त्याच्याकडे गेलेच नाही. रत्तूंनी मुद्दाम टेबलावरी 2 पुस्तके हलवली. त्यावर बाबासाहेबांनी वर पाहिले आणि तू अजून घरी गेला नाहीस का असे रत्तूला विचारले. तेव्हा रत्तू म्हणाले, मी मध्यरात्री घरी जाऊन आता सकाळी पुन्हा आपली सेवा करावयास परत आलो आहे. त्यावर बाबासाहेब आश्चर्यचकित होऊन म्हणाले, अरे मला वाटतं तू घरी गेलाच नाहीस, इथेच माझ्याजवळ उभा आहेस. दिवस उजाडला आहे मला माहीतच नाही. मी लिहितच बसलो होतो, मी इथून हललो देखील नाही. हे शब्द ऐकून रत्तू गहिवरले. बुद्ध मूर्तीपुढे सकाळी प्रार्थना केली व पुन्हा लेखनाचे काम सुरू केले. 15 मार्च 1956 रोजी बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथाची प्रस्तावना स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून पूर्ण केली. रत्तूंना टंक लेखनासाठी वाचून दाखवली. परमस्नेही. रात्रभर बाबासाहेबांचे अध्ययन चालायचं. मनन व चिंतन व्हायचं. एकदा एके रात्री अध्ययनातून उठल्यावर बाजूला दिवे का लखलखतायत म्हणून ते तिकडे आले. मी टाचन करीत बसलो होतो. माझ्या पाठीमागे ते केव्हा येऊन उभे राहिले याची मला जाणीवच झाली नाही. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवताच मी चमकून वळून पाहिलं. तो बाबासाहेबांची भव्य मूर्ती उभी. मी गांगारून गेलो. त्यांनी ममतेनं पाठ थोपटली आणि विचारलं, जेवण झालं तुझं? मी नकारार्थी मान डोलावली. छान, आपण दोघेही उपाशीच आहोत. चल चहा करू. ते म्हणाले. पहाटे 3चा सुमार होता. बाबासाहेबांनी स्वतः स्टोव पेटवून चहा तयार केला, पण दुधाचं भांड काही त्यांना गवसलं नाही. त्यांनी विचारलं, बाबा रे, तुला बिनदुधाचा चहा घ्यायची सवय की नाही? मी उत्तर दिलं, अनेक वेळा बिनदुधाचा चहा घेतो मी.
त्यावर ते हसून म्हणाले, वा छान, पण लक्षात ठेव, आपल्या जीवनात दुधाचा साठा केव्हाही गवसला पाहिजे. असे हे बाबासाहेबांचे तात्विक बोल. मग त्यांनी एक मोठा पाव म्हणजे डबल रोटी काढला व त्याचे दोन समान भाग करून मग मला दिला. मी नको म्हणताच ते उद्गारले, अरे बाबा, या समानतेसाठीच तर आपला हक्क बजावला पाहिजे. किती छोट्या गोष्टीतून त्यांनी म्हणजे समानता ही एक पाव दोन जणांना समान भागामध्ये देऊन सुद्धा दाखवलेली आहे. पुढे आहे 37 अपत्य प्रेम. दादासाहेब गायकवाड यांना पत्रात बाबासाहेब लिहितात, 8 नोव्हेंबर 1935, चिरंजीव यशवंताच्या प्रकृतीत काही सुधारणा नाही, म्हणूनच मी अतिशय चिंतेत आहे. दुसऱ्या पत्रात बाबासाहेब म्हणाले, चिरंजीव यशवंत आता थोडासा बरा आहे, मी त्याला मुंबई बाहेर पाठवणार आहे. राजरत्नाच्या मृत्यूने बाबासाहेबांना जे दुःख दिले ते दत्तोपंत पवारांना पत्रात सांगतात. पुत्र निधनामुळे आम्हा उभयतास जो धक्का बसला आहे त्यातून आम्ही बाहेर पडू असे म्हणणे शुद्ध ढोंगीपणाचे आहे. आतापर्यंत 3 मुलगे आणि 1 मुलगी अशा 4 लाडक्या बाळांना मूठ माती देण्याचा प्रसंग आमच्यावर ओढावला. त्यांची आठवण झाली की मन दुःखाने खचते. त्यांच्या भविष्याविषयी इमले आम्ही बांधले होते ते ढासळले ते वेगळेच. आमच्या जीवनावरून हा दुःखाचा ढग वाहत आहे. मुलांच्या मृत्यूबरोबरच जीवनाला चव आणणारे मीठच नष्ट झाल्यामुळे आमचे जीवन आळणी झाले आहे. बायबलमध्ये म्हटले ना, तुम्ही धरित्रीचे मीठ आहात, मिठाची चवच गेली तर त्याला खारटपणा कशाने आणता येईल? शून्यवत होऊन पडलेल्या माझ्या जीवनात ह्या वचनाची सत्यता पटते. माझा शेवटचा मुलगा असामान्यच होता. त्याच्यासारखा मुलगा मी क्वचित पाहिला असेल. तो गेल्यावर माझे आयुष्य रानाने माजलेल्या बागेसारखे झाले आहे. दुःखातिशयामुळे पुढे काही लिहिवत नाही. दुःखाने खंगलेल्या तुझ्या मित्राचा तुला नमस्कार. दादासाहेब गायकवाडांच्या पत्रात साहेब लिहितात, मी घटना समितीच्या कामात अतिशय गुंतलो आहे. एका महत्वाच्या गोष्टीबद्दल आपल्याला लिहावयाचे होते, परंतु ते लिहू शकलो नाही. चिरंजीव यशवंताची लग्न करण्याची इच्छा आहे. त्याच्याकरता मी मुलगी पाहत आहे. एखादी चांगली मुलगी आपल्या पाहण्यात आहे काय? मुलगी पुढील प्रमाणे असावी. 1. ती दिसावयास चांगली असावी. 2. तिला चांगले व्यक्तिमत्व असावे व दिसण्यात ती सुंदर असावी. 3. कुशलतेनं ती चांगली असावी. 4. ती अगदीच लहान वयाची नसावी. ती पदवीधर नसली तरी चांगली सुशिक्षित असावी. हे फारच जरुरीचे पत्र म्हणून समजावे. नागपूरकडे अशी मुलगी आहे का हे कळवावे. गायकवाडांना दुसरे पत्र. तुम्हाला माझे परवाचे पत्र पोहोचले असेलच. त्यात चिरंजीव यशवंताच्या लग्नाबद्दल मी लिहिले आहे. आपण इकडे आल्यास ठीक, म्हणजे आपण दोघे स्वतः त्यावर विचार करू. घटना समिती काही सुट्टीनिमित्ताने तहकूब होईल. मी फारच थकलो असल्याने विश्रांतीसाठी सिमला किंवा मसुरीला जाणार आहे. आपली चुकामुक होऊ नये याकरता आपण ताबडतोब यावे. श्री कवाडे येथे आले तेव्हा त्यांनी सांगितले की नागपूरमध्ये 3 बऱ्या मुली आहेत. त्यापैकी एकीची चिरंजीव यशवंत निवड करू शकतो. याकरिता आपण श्री कवाडे व चिरंजीव यशवंत यांची भेट घ्यावी. मी मुंबईत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येईन. मी हल्ली कोणालाच लिहिले नाही. 1 महिना होऊन गेला. मी कमलाकांत चित्रे यांनाही लिहिले आहे. याचे कारण मी मुंबईहून परत येथे आल्यावर प्रकृतीत पुन्हा बिघाड झाला आहे. पुन्हा माझ्या पायात वेदना सुरू झाल्या असून त्या तीव्र स्वरूपाच्या आहेत. गिडीनेस येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाचन व लिखाण करता येईना. आता मला थोडेसे बरे वाटत आहे म्हणून तुम्हाला हे पत्र लिहित आहे. चिरंजीव यशवंताच्या लग्नाबाबतचा तुमचा पत्रातील मजकूर कळला. तो त्याच्या इच्छेप्रमाणे लग्न करण्यास मुक्त आहे. त्याने नागपूरकडील मुली का नाकारल्या, त्या कशा दिसतात याची मला माहिती नाही. पण त्या चांगल्या सुशिक्षित होत्या. यशवंत शिकलेल्या मुलीशी लग्न करू इच्छित नाही असे वाटते. म्हणूनच तो अशिक्षित मुली पसंत करण्याच्या मागे आहे. त्याच्या या विचाराशी मी सहमत नाही. मी श्री राजभोज यांची मुलगी पाहिली नाही. त्यांची जात वेगळी आहे म्हणून मी लग्नास नकार देणार नाही, कारण अशा गोष्टींवर माझा विश्वास नाही. चिरंजीव यशवंताचे लग्न सौ सविताबाई आंबेडकर उपस्थित होत्या. बाबासाहेब नव्हते. भाऊराव गायकवाडांच्या पत्रात साहेब लिहितात, पहिल्या पत्नीच्या निधनानंतर पुन्हा लग्न न करण्याचा मी निर्धार केला होता. परंतु आता दुसरा विवाह करण्याचे मी निर्णय ठरवले आहे. जी सुगृहिणी असून वैद्यक शास्त्रातही पारंगत आहे अशा पत्नीची मला आवश्यकता आहे. दलित समाजात अशी स्त्री सापडणे अशक्य असल्याने मी एका सारस्वत बाईची निवड केली आहे. आपला एक सहकारी माझा मुलगा यशवंत आणि माझी नियोजित पत्नी डॉक्टर कबीर यांची मने एकमेकांविषयी कलुषित करीत आहेत हे मला कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे. कमलकांत चित्रेस पत्र. लग्न पुढे ढकलले तर याविषयी लोकात दिवसेदिवस जास्त बभरा होईल आणि दुष्ट लोक माझी बदनामी करावयास ती एक मोठी पर्वणीच साधतील अशी मला भीती वाटते. त्यामुळे 15ला मी विवाहबद्ध होण्याचे निश्चित केले आहे. ही गोष्ट करायला मी काही नैतिक गुन्हा करीत आहे असे मला वाटत नाही. तक्रार करायला मी कोणालाच जागा ठेवली नाही, यशवंतला सुद्धा नाही. त्याला मी आजपर्यंत सुमारे 30,000 रुपये दिले असून कमीत कमी 80,000 रुपये किमतीचे एक घरही दिले आहे.
माझी खात्री आहे की कुठल्याही बापाला आपल्या मुलाकरता जे करता येईल त्यापेक्षा मी माझ्या मुलाकरता जास्त केले आहे. मुलाच्या भवितव्याचा प्रश्न साहेबांना चांगलाच भेडसावीत होता. आपल्या मुलाला एखाद्या धंद्यात गुंतवावे असा बाबासाहेबांच्या मनात गेली 4 वर्षे विचार सुरू होता. म्हणून नवल भथेना या पारशी स्नेहाला पत्र पाठवून मुलाला व पुतण्याला धंद्यास लावण्यास कळविले. हे घडले तर मला शांतपणे मरण येईल. बाप आपल्या मुलाच्या हितासाठी जसा झटतो तसा तू माझ्या मुलासाठी झटून त्याला काहीतरी सतत चालेल असा धंदा शिकव. त्याप्रमाणे नवल भतेना ह्यांनी मुलास व पुतण्यास एक धंदा काढून दिला, परंतु बाबासाहेबांचे पितृहृदय त्या धंद्यातील अपयशामुळे निराशेने चांगलेच पळून निघाले. 38 अखेरचा संदेश. पंतप्रधान नेहरू यांच्याशी मतभेद असलेल्या विचारवंतांचे म्हणणे लोक मुळीच ऐकावयास तयार नाही. साहेब सुस्कारा टाकून म्हणाले, ज्या देशात पूर्वग्रह दूषित मनाचे लोक असतात त्या देशात जन्म घेणे हे मोठे पाप आहे. मला सर्व बाजूंनी शिव्याशाप खाव्या लागल्या तरी मी केलेले कार्य पुष्कळच मोठे आहे. मी माझे कार्य मृत्यूपर्यंत चालू ठेवीन असे म्हणून ते रडू लागले. एके दिवशी नानकचंद रत्तूंना ते म्हणाले, माझ्या लोकांना सांग की मी जे काही केले आहे ते मी अत्यंत हाल अपेष्टा सोसून आणि आयुष्यभर दुःख भोगून आणि माझ्या विरोधकांशी लढून मिळविले आहे. महत्प्रयासाने हा काफिला जेथे दिसतो तेथे आणून ठेवला आहे. मार्गात कितीही अडचणी आल्या आणि संकटे आली तरी तो काफिला आता मागे फिरता कामा नये. जर माझ्या सहकार्यांना तो काफिला पुढे नेता येत नसेल तर त्यांनी तो तेथेच ठेवावा. पण काही झाले तरी तो मागे नेता कामा नये हाच माझा लोकांना संदेश आहे. 39 अखेरचे राजकीय भाषण. नागपूरच्या श्याम हॉटेलमध्ये त्यांनी आपल्या पक्षातील लोकांची सभा घेतली. त्यावेळी ते म्हणाले, मला माहित आहे की तुम्हास धर्मापेक्षा राजकारणात अधिक उत्साह वाटतो, परंतु मला राजकारणापेक्षा धर्मात विशेष रस वाटतो. शेड्यूल कास्ट फेडरेशनने दलित वर्गात स्वाभिमान व आत्मप्रतिष्ठा निर्माण केली आहे, परंतु दलित वर्गीयांनी आपल्यामध्ये आणि इतर समाजामध्ये एक मोठी भिंत उभी केली आहे. परिस्थिती अशा थराला आली आहे की अस्पृश्य वर्गातील उमेदवारांना इतर लोक मते देत नाहीत, तेव्हा त्यांनी ज्या लोकांना दलितांच्या गाऱ्हाण्याविषयी सहानुभूती आहे त्यांच्या सहाय्याने एक राजकीय पक्ष स्थापावा आणि दुसऱ्या पक्षातील नेत्यांबरोबर काम करण्याचा प्रयत्न करावा. आता परिस्थितीचा आढावा घेण्याची वेळ आली आहे. 40 बाबांचे थोरपण. मानपत्र समारंभ. या कार्यासाठी भरवण्यात आलेल्या सभांच्या हस्तपत्रिका साहेबांना दाखवण्यात आल्या. त्यात साहेब DSc ची पदवी घेऊन विलायतेहून येणार अशा अर्थाचे एक वाक्य होते. त्यावर साहेबांनी आक्षेप घेतला व ते रागाने लोकांना म्हणाले, ही पदवी मला अजून मिळालेली नाही. या पदवीचा निकाल 2-3 महिन्यांनी समजेल. तुम्ही खऱ्या वस्तुस्थितीची संपूर्ण माहिती न घेता हे कार्य हाती घेतले हे बरे केले नाही. या गोष्टीबद्दल तुम्ही माझी संमती घेण्यास प्रथम यावयास हवे होते. माझ्या संमतीशिवाय तुम्ही सभा घेतल्या व हँडबिले काढलीत. यामुळे लोकांना वाटेल की हे करण्यास मी तुम्हाला सांगितले व पदवी मिळण्या अगोदरच हा गृहस्थ मानपत्र घेण्यास उतावीळ झालेला आहे. वरच्या वर्गाचे लोकही म्हणतील की बघा, महार विलायती शिक्षण घेऊन आला आणि आपल्या लोकांकडून दिवे ओवाळून घेऊ लागला. मी शिक्षण घेतले हा मोठा प्रताप नाही. समाजाकडून मानपत्र घेण्यासारखे माझ्या हातून समाजाचे काय कार्य झालेले आहे. मी जेव्हा समाजासाठी भरीव कार्य करीन तेव्हा तुम्ही मला मानपत्र द्या, ते मी आनंदाने स्वीकारीन. आता ते स्वीकारणार नाही. श्री भगवान चांगदेव खैरमोडे बाबासाहेबांचे चरित्र लिहिणार आहेत व त्यासाठी माहिती गोळा करून ठेवित आहेत, हे वर्तमान साहेबांना कळलेले होते. ते आपल्या चरित्राची माहिती सांगण्याची टाळाटाळ करीत होते. ते म्हणाले, अरे मी पदव्या मिळवल्या, 4 पुस्तके लिहिली, यापेक्षा विशेष असे काय केलेले आहे. माझे चरित्र तू आताच का लिहावेस. माझ्या हातून समाजाचे काही भरीव कार्य झाले तर मग माझे चरित्र लिहिण्यास काहीतरी स्वारस्य आहे. मी 80 वर्षे जगणार आहे व एवढ्या काळात समाजाचे हित होईल असे पुष्कळ कार्य करणार आहे. 30-40 ग्रंथ लिहिणार आहे, धर्माचे आंदोलन करणार आहे. या सर्व गोष्टी माझ्या हातून झाल्या तर माझ्या चरित्राला काही महत्व येईल. इलाखा शहर दंडाधिकारी चिमणलाल यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर आंबेडकर यांचे अभिनंदन करण्यासाठी समारंभ घेण्याचे ठरविले. संमती घेण्यास लोक गेले असता त्यांना साहेब नम्रपणे म्हणाले की मला मानपत्र नको. मी तुमच्यावर उपकार करण्यासाठी शिकलो नाही. परमेश्वर कृपेने मला संधी मिळाली म्हणून मी शिकलो. माझ्याप्रमाणेच इतरांना संधी मिळाली तर तेही माझ्याप्रमाणेच मोठ्या परीक्षेत उत्तीर्ण होतील. यास्तव तुम्ही माझ्या मानपत्रासाठी जो पैसा जमवला असेल तो आपल्या अस्पृश्य जातीतील लायक विद्यार्थ्यास देण्यासाठी उपयोगात आणा. लंडनला जाताना बोटीकर चढताना गगनभेदी जय जयकार झाला. त्यास बाबत बाबासाहेब म्हणाले, ही जय जयकाराची प्रदर्शने मला बेचैन करतात. या जय जयकारांनी व्यक्त केली जाणारी विभूती पूजेची भावना माझ्या लोकसत्तात्मक प्रवृत्तीला व्यथित व उग्र करून सोडले.
हे जय जयकाराचे सोहळे माझ्या मनाला कष्टदायी वाटतात. आपल्या लोकांना माझ्याबद्दल वाटणाऱ्या अपेक्षा त्याच्याविषयी कर्तव्याचे मला स्मरण करून देतात. एखाद्या वेळेस असे वाटते की जगात एकटे असावे, शांत व स्वतंत्र जीवनक्रम उपभोगता यावा. अशा तऱ्हेच्या सुशांत, अलिप्त आणि बिनभानगडीच्या आयुष्यक्रमाची आवड माझ्या इतकी फारच थोड्यांना असू शकेल. अशा प्रकारच्या निवांत, सुखप्रद आयुष्यक्रमावर माझ्यापेक्षा अधिक हक्क तरी अन्य कोणाचा असू शकणार? दुःखाअंती सुख, अगर कष्टाअंती विश्राम हा सिद्धांत अचूक व सर्वांना लागू पडणारा असला तर मला पाहिजे असलेला निवांत, स्वतंत्र, अलिप्त असा जीवनक्रम मला ह्यापूर्वीच लाभायला हवा होता. परंतु तो सिद्धांत मला लागू पडणार नाही, हे मी आता समजून चुकलो आहे. गोंगाटाचा आयुष्यक्रम माझ्या 5वीला पुजलेला असून तो मला याच्या पुढे शेवटपर्यंत पुरून उरणार आहे. 41 असाही असतो प्रेमळपणा. बाबासाहेबांच्या प्रेमळपणाच्या पुष्कळ गोष्टी सांगता येतील. एक प्रसंग असा होता, पहाटेची वेळ होती, 5 वाजले असतील. एकच मिनिट फक्त. बाबासाहेबांच्या प्रेमळपणाच्या पुष्कळ गोष्टी सांगता येतील. एक प्रसंग असा होता, पहाटेची वेळ होती, 5 वाजले असतील. आमच्या परळच्या शाळेच्या दारातून अहो दोंदे, अहो दोंदे असे कुणीतरी हाका मारित होते. डॉक्टर यावेळी इकडे कुठे? मला आश्चर्य वाटले. अहो दोंदे, मी चहा प्यायला आलोय. असे बोलतच ते जिना चढले. येऊन बसल्यावर मी सहजच येण्याचे कारण विचारले. ते म्हणाले, असे झाले, आमच्या हिंदू कॉलनीमध्ये काम करणारी भंगीण रात्री 2 वाजता मला उठवायला आली. तिच्या नवऱ्याला आदल्या दिवशीच्या संध्याकाळपासून जुलाब ओकाऱ्या होत होत्या. संध्याकाळी 7 वाजता ती आपल्या नवऱ्याला इस्पितळात घेऊन गेली. 7 वाजल्यापासून तो रात्रीचे 2 वाजेपर्यंत त्यांनी दादच लागली नाही. तो बाहेरच पडून होता. मी डॉक्टर जीवराजला सांगावे म्हणून ती मला उठवायला आली. मी मोटार गाडी काढली आणि त्या बाईबरोबर इस्पितळात गेलो. त्या मनुष्याची सोय लावली आणि जाता जाता तुमच्याकडे डोकवावे असे माझ्या मनात आले म्हणून तुम्हाला हाका मारल्या. एके सायंकाळी बाबासाहेब फिरायला निघाले. कडक थंडी पडली होती. वाटेत त्यांना एक अगदी म्हातारा गृहस्थ आढळला. त्याच्या अंगावर जीर्ण व फाटके कपडे होते. अर्धनग्न होता तो. एका पुलाला टेकून तो थंडीत कुडकुडत उभा होता. त्याचे हातपाय लटपटत होते. ती अवस्था पाहून बाबासाहेब थबकले. अंगावरचा गरम उंची कोट काढला आणि आपल्या हातांनी त्यांनी त्या म्हाताऱ्याच्या अंगावर तो कोट चढवला. मग त्याला आलिंगन देऊन ते पुटपुटले, या जगात असे कितीतरी लोक थंडीत गारठून मरत आहेत, कितीतरी लोक उपासानं तडफडत मरत आहेत. स्वतःला जे शक्य आहे ते करीत जा. एके दिवशी त्यांचा कुत्रा काही खाईना, काही पिईना. बाबासाहेब फारच अस्वस्थ झाले. हवे ते इलाज केले. त्याला हृदयाशी कवटाळून करुण शब्दात ते म्हणाले, असे काय झाले तुला? तुझा हा सत्याग्रह कशासाठी आहे? हे उपोषण कशासाठी? सांग बाबा, सांग. बाबासाहेबांचे डोळे पाणावले. आपला प्रेमळ विश्वासू कुत्रा काहीच खात नाही म्हणून तेही 2 दिवस उपाशीच राहिले आणि तिसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा कुत्र्याने दुधाबरोबर पाव खाल्ला तेव्हा बाबासाहेब आनंदून गेले. प्राणी मात्रावरील ही उदात्त दया, निष्ठा. 42 वेद, विवाह आणि संशोधन. वेदांचा अर्थ आधुनिक पद्धतीने कसा लावावयाचा? वेद हे हिंदूंचे धार्मिक ग्रंथ आहेत अशी हिंदी व कित्येक युरोपीय पंडितांचीही आतापर्यंत कल्पना होती. माझ्या मते वेदांचा अर्थ सामाजिक भूमिकेवरून करणे अधिक इष्ट आहे आणि या सामाजिक दृष्टिकोनाचा उपयोग केल्याशिवाय आपल्याला वेदातील बऱ्याच गूढ गोष्टींचा उलगडा करता येणार नाही. त्याचप्रमाणे ब्राह्मण किंवा उपाध्याय वर्ग फक्त 3च वेद खरे आहेत असे मानित आले आहेत, म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद हेच त्यांच्या मते खरे वेद. अथर्ववेद हा वेदच नव्हे असे त्यांचे मत होते. त्यांनी अथर्ववेदाला कधीच महत्त्व दिले नाही, कारण अथर्ववेदात फक्त जारण मारण व मांत्रिक विद्या हे विषयच हाताळले आहेत असेही त्यांचे मत होते. आमच्या जीवनाचा समाजवादाच्या दृष्टीने विचार करण्याची आवश्यकता आता आपल्याला पटली आहे. हिंदू विवाह पद्धतीबद्दल तुम्ही विचारले म्हणून सांगतो. या विवाह पद्धतीमध्ये सप्तपदी आहे, लाजा होम आहे. या दोन्ही गोष्टींचा खरा अर्थ काय आहे? सप्तपदी पूर्ण झाल्याशिवाय वधूवरांचा विवाह कायद्याच्या दृष्टीने पूर्ण झाला नाही असे आपण मानित आलो आहोत. का बरे? आता यामध्ये समाजवादाचा प्रश्न कसा येतो असे तुम्ही विचाराल. या लाजा होम व सप्तपदी या विधींमध्ये बराच मोठा इतिहास दडून बसलेला आहे आणि तो इतिहास उकलून पाहत असताना समाजवादाकडे पाहणे स्वाभाविकच आहे. प्राचीन जगामध्ये आणि मुख्यतः हिंदुस्थान
नात सुद्धा मिरासदारी पद्धती फार प्राचीन काळापासून चालत आली आहे. या मिरासदारी पद्धतीचे संपूर्ण संशोधन केल्यास एक भला मोठा ग्रंथ निर्माण होईल. लाजाहोम विधी म्हणजे एखाद्या वधूला तिच्यासाठी योजलेल्या वराशी लग्न करण्यास मिरासदारी पद्धतीप्रमाणे मालकाकडून परवानगी मिळवावी लागे. ही परवानगी मिळविण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी साध्य करण्यासाठी आम्हामध्ये पूर्वी चाल होती. त्यापैकी पहिली अट म्हणजे वधूचा पहिला उपभोग घेण्याचा मालकाचा हक्क असे. हा हक्क अजून काही विवक्षित हिंदू समाजात प्रस्थापित असलेले आपल्याला माहीत आहे. या ठिकाणी तुम्हापैकी कोणीतरी ओरिजिन ऑफ फ्युडाझम एट स्कोप अँड अस्पेक्ट्स इन इंग्लंड या विषयावर संशोधन करावे असे मी सुचवतो. या विषयाला जेवढे सामाजिक महत्व आहे तेवढेच ऐतिहासिक महत्व आहे. या इंग्लंडमधील मिरासदारीचे थोडेसे दिग्दर्शन असे आहे. मिरासदारी पद्धतीप्रमाणे जहागीरदारांच्या स्वतःच्या मालकीच्या जमिनी असतात. म्हणजे या जमिनीवर त्यांचाच सर्वस्वी हक्क असे. हाताखालील गुलामांना जमिनी नांगराव्या लागत, पण या त्यांच्या कामाचा मोबदला त्यांना मुळीच देण्यात येत नसे. या जहागीरदारांच्या आणखी काही जमिनींची नांगरणी, पेरणी वगैरे करण्यासाठी त्यांच्या उत्पन्नापैकी काही भाग मोबदला म्हणून गुलामांना दिला जात असे. पण त्यापैकी एखाद्या गुलामाचे लग्न झाले तर पहिल्या रात्री त्यांच्या वधूशी पहिला संभोग करण्याचा अधिकार जहागीरदाराचा असे. त्याला प्राइमस नाटे असे नाव आहे. हा विधी कितीतरी शतके प्रचलित होता. तो विधी पुढे नाहीसा झाला व त्याच्याऐवजी मालकाला कर देण्याची पद्धत सुरू करण्यात आली. याच प्रकारची पद्धती हिंदुस्थानमध्ये प्रचलित असली पाहिजे असे माझे अनुमान आहे. पण यावर संपूर्ण संशोधन करून आपल्याला खऱ्या खोट्या गोष्टींचा निर्णय करता येईल. आता आपण या लाजाहोम विधीमध्ये लाह्यांचा उपयोग करीत असतो. निदान त्यांच्या पांढऱ्या रंगावरून तरी चांदीच्या नाण्यांशी संबंध जोडणे आपल्याला अशक्य होणार नाही आणि ही नाणी संभोग रात्रीच्या हक्काऐवजी देण्याची प्रथा पुढे पडली असली पाहिजे. म्हणूनच लाजाहोम झाल्याशिवाय म्हणजेच लग्नाचा पूर्ण कर दिला गेल्याशिवाय लग्नविधी पूर्ण झाल्याचे कबूल केले जात नसे हे योग्यच होते म्हणायचे. आता या ठिकाणी मिरासदारीचा मालक किंवा मुख्य उपाध्याय याने आपल्या संभोग रात्रीचा हक्क सोडून रुपयाचा कर घेण्यास सुरुवात केली असली पाहिजे. त्याचप्रमाणे आणखी पुढे या कराराऐवजी अग्नीला लाजाहोम अर्पण केला म्हणजे लग्नविधी संपूर्ण झाला अशी ग्वाही देण्याची प्रथा असली पाहिजे. लग्नविधीतील हा जो सामाजिक महत्वाचा विभाग मी तुम्हाला सांगितला त्याचे कोणीतरी उत्तम संशोधन करून सांगोपांग विचार जगापुढे मांडावेत अशी माझी तुम्हाला सूचना आहे. टिळकांचे आर्टिक होम इन दी वेदास याविषयी डॉक्टर बोलू लागले. खरोखरी टिळकांचे संशोधन फार महत्वाचे आहे. या त्यांच्या संशोधनाला याहीपेक्षा जास्त महत्व प्राप्त झाले असते जर टिळकांनी हिंदुस्थानामध्ये आर्य लोक हे एकाच वेळी न येता अनेक युगात आले असे सिद्ध केले असते. आता हे आर्यन लोक निरनिराळ्या दोन युगात हिंदुस्थानात आले हे आपण कसे शोधून काढायचे असा कोणीही प्रश्न विचारील. हे दोन भिन्न भिन्न युगात आलेले आर्यन लोक एकमेकांपासून अगदी भिन्न आहेत असे मला आढळून आले आहे. टिळकांनी ज्या आर्यांचे मूळ स्थान हे आर्क्टिक महासागरात कुठेतरी होते असे मानले आहे त्या आर्यांना प्रलयाची कथा मान्य होती. ते खा ना शिरा. हीच कथा यहुद्यांच्या टालमुडमध्ये व ख्रिस्ताच्या बायबलमध्येही वर्णन केलेली आहे. पण आर्यांचा आणखी एक असा वर्ग आढळून येतो ज्यांना ही प्रलयाची कथा मंजूर नव्हती किंवा त्यांना ती माहीतही नव्हती, कारण त्यांच्या पुराणात तरी त्याविषयी उल्लेख असलेला कोठेही आढळून येत नाही. मनूला ही प्रलयाची कथा मंजूर आहे. म्हणून माझ्या दृष्टीने ज्या आर्यांच्या पुराण ग्रंथात प्रलयाची कथा आढळून येते त्या आर्यांपैकीच एक हा मनू असला पाहिजे हे सिद्ध होते. अर्थात हा प्रलय झाला तो आर्क्टिक विभागात झाला असला पाहिजे व या आर्याचे मूळस्थान म्हणजे आर्क्टिक विभाग असला पाहिजे हे कोणालाही मंजूर करता येईल. पण ज्या आर्यन लोकांना ही प्रलयाची कथा माहीत नव्हती त्यांचे मूळस्थान कोठे असले पाहिजे हाही एक प्रश्न उत्पन्न होतोच. त्याचे सुद्धा संशोधन व्हावयाला हवे. पुढे आपल्याला असेही आढळून येते की दोन आर्यांच्या आपसात लढाया पण झाल्या. त्यातील काही आर्यांनी आदिवासींशी मैत्री संपादली व त्यांच्या सहाय्याने आर्यांच्या दुसऱ्या टोळीचा पूर्णपणे पराभव केला किंवा कधी कधी त्यांच्याकडून पराभूत झाले. या विषयाचे संशोधन करण्यासाठी ध्येयनिष्ठ वृत्तीचे प्राध्यापक आपल्या देशात तयार व्हायला पाहिजेत. पुढे 43 निरनिराळे धर्म. जगातील मोठमोठ्या धर्मांविषयी खोल व सांगोपांग विचार केला म्हणजे आपल्या विचारांना चालना मिळायला वाचून राहत नाही. ख्रिस्ती धर्मामध्ये जीसस क्राइस्ट म्हणतो की मला तुम्ही ईश्वराचा पुत्र समजा म्हणजेच मी तुम्हाला ईश्वरकडे घेऊन जाईन आणि हे मांडण्यास तुम्ही तयार नसाल तर तुम्हाला ईश्वराकडे जाता येणार नाही. काही ख्रिस्ती लोकांचे म्हणणे असे की जुदोवा हा जर तुमचा ईश्वर आहे तर त्याने लग्न केल्याचे कोठेच सांगितले नाही आणि हे खरे आहे तर मग जीसस क्राइस्ट हा ईश्वराचा पुत्र आहे असे आम्ही मानायचे तरी कसे. वास्तविक पाहता यहुदी लोकांचा जुना करार हाच मुख्य ग्रंथ.
त्यात लिहिलेल्या गोष्टी यहुदी लोकांना मान्य, पण नवा करार प्रमाणे मेसायाने आगाऊ लोकांना ठेवलेला येशू ख्रिस्त जन्माला आला असे मानलेले आहे. अर्थात तो करार यहुद्यांना मान्य नाही, पण ख्रिस्ती धर्म कसाही असला व त्यातील तत्वे आपल्या बुद्धीला पूर्णतया पटण्यासारखी नसली तरी त्या धर्माचा ख्रिस्ती समाजावर केवढा विलक्षण प्रभाव आहे याचा आपण अवश्य आढावा घेतला पाहिजे. ख्रिस्ती धर्माचा पगडा ख्रिस्ती समाजाच्या नैतिक आचरणावर किती विलक्षण तऱ्हेने बसलेला आढळून येतो ते पहा. मी तुम्हाला 8व्या एडवर्डचीच गोष्ट सांगतो, म्हणजे तुम्हाला माझे म्हणणे पटेल. त्या राजाला आपले सिंहासन सोडावे लागले, याला खरे कारण काय झाले असेल याची तुम्हाला कल्पना आहे. 8व्या एडवर्डने एक काडीमोड घेतलेल्या तरुणीशी लग्न करण्याचे ठरवले. तेव्हा त्याच्या विरुद्ध चर्चा येऊ लागली. डॉक्टर लांग, कॅडबरीचे आर्च बिशप यांनी तर साफ सांगितले की मी या लग्नाच्या कोणत्याही विधीत भाग घेणार नाही व नंतर होणाऱ्या बड्या खाण्यात तर मुळीच भाग घेणार नाही. पहिल्याने इंग्लंडचे त्यावेळचे मुख्य प्रधान स्टॅनले बॉल्डविन यांनी या गोष्टीत फारसे मन घातले नाही, कारण त्यांना कॅडबरीच्या आर्चबिशपने घातलेल्या धाकाचे फारसे महत्त्व पहिल्याने वाटले नसावे. पण पुढे जेव्हा या आर्चबिशपने आपल्या हाताखालील एका बिशपकडून चर्चमध्ये धार्मिक प्रवचन देत असता उघडपणे या भावी लग्नाच्या विरुद्ध जोराचा प्रचार चालवला, तेव्हा मात्र साऱ्या ब्रिटिश पत्रकारांना या अनिष्ट गोष्टीकडे उघडपणे डोळेझाक करता येणे अशक्य झाले आणि वर्तमानपत्रे उघडपणे हल्ला चढवू लागल्याबरोबरच मुख्य प्रधानांना राजाची भेट घेऊन त्याला राजत्याग करण्याचा सल्ला देण्याशिवाय गत्यंतरच उरले नाही. मुख्य प्रधान म्हणाले, तुम्ही योजलेल्या स्त्रीशी तुम्हाला लग्न करावयाचे आहे ना? सारी ख्रिश्चन ब्रिटिश जनता त्यांच्या विरुद्ध आहे हे तुम्हास ठाऊक आहे. तुम्हाला ख्रिश्चन नैतिक नियमांच्या विरुद्ध वागावयाचे असेल तर राजत्याग करावा लागेल. ख्रिस्ती धर्माचा समाजावर व समाजाच्या नैतिक बंधनांवर किती मोठा प्रभाव आहे हे आपल्याला नाही का दिसून येत? याच्या उलट हिंदू धर्माचा आपल्या समाजाच्या नैतिक बंधनावर किती पगडा आहे याचा तुम्हीच खोल विचार करून पहा. आपले राजे रजवाडे वाटेल तसे वागतात, त्यांच्या विरुद्ध हिंदू धर्म काय करू शकतो? उलट शंकराचार्य ही नैतिक बंधने तोडण्यास मदत करतात. याला काय म्हणावे मला समजत नाही. आता आपण मुसलमानी धर्म विषयी विचार करू. महम्मद पैगंबरांची शिकवण अशी आहे की मीच ईश्वराचा एकमेव प्रेषित असून मी पहिला व अखेरचा आहे. हे आधी तुम्ही कबूल केले पाहिजे, तरच मी तुमची ईश्वरापाशी रदबदली करू शकेन. अर्थात हे मानण्यास जे लोक तयार नाही ते सारे काफीर गणले जातात. बौद्ध धर्म खरा मानवी धर्म. ज्याप्रमाणे बुद्धांनी आपल्या निर्वाण काळी आपल्या शिष्यांना अखेरचा संदेश दिला, त्याचप्रमाणे महम्मद पैगंबरानेही आपल्या शिष्यांना दिला आहे, हे तुम्हाला माहीत आहेच. काही शिष्य आसन्न मरण असलेल्या महम्मद पैगंबरांना विचारू लागले, आपण काही काही गोष्टींचा अद्याप निर्णय दिलेला नाही. एखादी गोष्ट आम्हाला विचारावयाची असल्यास आम्ही काय करावे, आम्ही कसे वागावे, यावर महम्मद पैगंबराने जे उत्तर दिले त्याचा आपण विचार करा. म्हणजे महम्मदीय धर्मात विचार स्वातंत्र्याला कितपत मुभा आहे हे आपल्याला कळून येईल. ते म्हणाले, काफीर जसे वागतील त्याच्या अगदी उलट तुम्ही वागत जा म्हणजे झाले. हे ऐकून शिष्यांचे समाधान झाले की नाही आपल्याला माहित नाही, पण आम्हाला मात्र हे उत्तर समाधानकारक वाटत नाही. आता हिंदू धर्माच्या शिकवणुकीचा आपण खोल विचार करू. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. म्हणजे धर्माला ग्लानी आली, धर्म साफ बुडाला, अधर्माचे साम्राज्य माजले, म्हणजे इतकी भयंकर परिस्थिती निर्माण झाल्यावर मग भगवान विष्णू अवतार घेऊन येणार व पुन्हा धर्माची स्थापना करणार. या गोष्टीवर विश्वास ठेवून आपण हात जोडून स्वस्थ बसणार की काय? इकडे नर करणी करे तो नर का नारायण हो जाय म्हणायचे आणि त्याच वेळी नराच्या करणीला मुळी वावच ठेवायचं नाही. सगळे नारायणच करील असे म्हणायचे. याचा अर्थ काय? आपल्या विसंगत विचारसरणीमुळे आपण कधीच कर्तव्य तत्पर होऊ शकत नाही. ईश्वराचा अवताराशिवाय स्वतःला काही करताच येणे शक्य नाही असे तुम्हाला वाटते, म्हणूनच तुम्ही कर्तव्य मूढ झालेले आहात. दुसरे काय? याच्या उलट बुद्धाच्या शिकवणीचा विचार करा. बुद्धाचा हा खरा मानवी धर्म आहे. बुद्धाने आपण ईश्वराचे अवतार आहोत, आपण त्याचे प्रेषित आहोत किंवा आपण त्याचे एकमेव पुत्र आहोत असे केव्हाही व कोठेही सांगितलेले नाही. म्हणूनच बौद्ध धर्म हा मानवी धर्म असून मानवाच्या संपूर्ण विकासासाठी तो निर्माण केला आहे असे आम्हाला वाटते आणि तो आमच्यासारख्या आधुनिक व अद्ययावत असलेल्या प्रत्येक मनुष्याला चटकन पटू शकतो असा आहे. बुद्धाची शिकवण अगदी साध्या व स्पष्ट शब्दात मांडलेली आहे. या धर्मामध्ये मनुष्याला पूर्ण वैचारिक स्वातंत्र्य दिले आहे व मानवतेला आणि सत्सद विवेक बुद्धीला पटतील त्याच गोष्टी ग्राह्य मानण्यात आल्या आहेत. पार्लमेंटमध्ये कार्य कसे चालवावे याविषयी जसे काही ढोबळ नियम असतात, तशा प्रकारचे नियम बुद्ध संघामध्ये आहेत. हे पाहून आपल्याला आश्चर्य वाटेल. बुद्ध संघामध्ये बॅलट म्हणजे मतमोजणीची पद्धत होती. एखाद्या माणसाला बुद्ध संघात यावयाचे असल्यास त्याला प्रथम एखाद्या बुद्ध भिक्खूचे शिष्यत्व पत्करावे लागे. भिक्खू या उमेदवाराच्या दरेक चालचलनुसार
अगदी बारकाईने लक्ष ठेवून त्याच्या लायकीविषयी 3 वर्षे आपली खात्री करून घेई. त्याची खात्री झाली म्हणजे त्याच्या शिफारशीवर या उमेदवाराचे नाव संघात नोंदण्यात येई. पुढे त्याच्या उमेदवारीबद्दल गुप्त नोंदणी घेण्यात येई. ही मतमोजणी सालपत्रावर लिहून केली जात होती. ही सालपत्रे सारी एका पेटीत गुप्तपणे ठेवून झाल्यावर साऱ्या मतांची मोजणी केली जात असे व एकही मत विरुद्ध नसले म्हणजे त्याला संघात सामील करण्याची परवानगी दिली जाईल. त्याचप्रमाणे संघात एखादा प्रश्न विचारावयाचा असल्यास त्याला हल्लीच्या आपल्या आधुनिक पद्धतीप्रमाणे प्रथम नोटीस ऑफ मेशन म्हणजे ठरावाचा मसुदा संघाच्या कार्यवाहाकडे पाठवून द्यावा लागत असे. अशा तऱ्हेने हा मसुदा पुढे आणला गेला. प्रथम त्याच्या विरुद्ध कोणी असतील त्यांना बोलण्याची परवानगी दिली जाईल. कोणी विरुद्ध नसल्यास तो ठराव मंजूर करण्यास येत असे. यावरून त्या संघातील कामे किती कडक शिस्तीने चालवली जात असत याची आपल्याला पूर्ण संकल्पना येते. या अत्यंत उदार धर्माचा ऱ्हास कसा झाला ही गोष्ट पुन्हा केव्हा तरी मी तुम्हाला सांगेन. 44 प्रोफेसरांचे संशोधन कार्य. पुराण वस्तू संशोधन व पुराण इतिहासात या विषयाचे विद्वान प्रोफेसर रेव्हरंड फादर हेरास यांचे सिद्धार्थ कॉलेजात मोहेंजोदारो येथील लेखवाचन या विषयावर उद्बोधक भाषण झाले. त्या दिवशी बाबासाहेबांनी प्रोफेसरांचे संशोधन कार्य या विषयावर विवेचन करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, फादर हेरास यांनी अत्यंत परिश्रम करून मोहनजोदारो येथे सापडलेल्या नाण्यांवरील व विटांवरील लेख कसे वाचावे याचा अपूर्व शोध केला. याबद्दल कोणालाही आनंद, अभिमान व आश्चर्य वाटल्या वाचून राहणार नाही. ज्याप्रमाणे फादर हेरासनी एका ध्येय वृत्तीने या अत्यंत महत्वाच्या विषयाला स्वतःला वाहून घेतले व अत्यंत प्रचंड असे संशोधन केले, तसेच आमच्या हिंदी प्रोफेसरांनी का केले नाही? असा माझ्या पुढे प्रश्न उभा राहतो. का आमच्या प्रोफेसरांना तशी आवडच नाही, किंवा त्यांच्याजवळ पुरेशी विद्वत्ता नाही, किंवा त्यांच्यापाशी पुरेशी साधन सामुग्री नाही? या गोष्टीची कारणे काय असतील हे पाहिले पाहिजे, याचा आपण बारकाईने विचार करू. मला वाटते की थोडेसे रुपये मिळवावेत व सुखाने आपली कालक्रमणा करावी, या पलीकडे आमच्या प्रोफेसरांना आयुष्यात काही महत्वाकांक्षाच नाही. या महत्वाकांक्षेच्या अभावाने त्यांच्या हातून काहीही भरीव कार्य होत नसावे. ते मधून मधून काही पाठ्यपुस्तकांवर टिपणे लिहितात. टिपणे लिहिण्याच्या पलीकडे काही महत्वाचे कार्य आहे याची माहिती त्यांना आहे की नाही कोण जाणे. इतक्यात एक प्रोफेसर म्हणाले, आम्ही प्रोफेसर मंडळी हल्लीच्या युनिव्हर्सिटीमध्ये मिळणाऱ्या शिक्षण पद्धतीपासून निर्माण झालेलो आहोत. यासाठी आपल्याला प्रोफेसरांना दोष न देता तो युनिव्हर्सिटीच्या शिक्षण पद्धतीलाच द्यावा लागेल. तेव्हा डॉक्टर म्हणाले, आमच्या युनिव्हर्सिटीतील शिक्षण पद्धतीमुळे उत्तमोत्तम प्रोफेसर निर्माण होणे कठीण झाले आहे हे मला कबूल आहे. आमच्यापैकी बऱ्याचशा प्रोफेसरांना शेक्सपियरची नाटके किंवा काव्ये कॉलेजातून शिकवावी लागतात. हे विषय शिकवल्याने आमच्या तरुण पिढीचा किंवा हिंदुस्थानाचा काय फायदा होतो? काहीही फायदा होत नाही असे मला वाटते. मी सुद्धा कधी कधी झोप येत नसली म्हणजे शेक्सपियर किंवा काव्य वगैरे वाचतो, नाही असे नाही, पण ते केवळ वेळ घालवण्यासाठी. त्या विषयावर मला विचार करता येत नाही. कॉलेजातून हल्लीच्या काळी अगदी साधारण पद्धतीचे शिक्षण दिले जाते. अगदी बीएच्या परीक्षेपर्यंत एखाद्या तात्या पंतोजीच्या पद्धतीने शिक्षण दिले जाते हे कबूल, पण त्यातही आपल्याला सुधारणा करता येणार नाही असे नाही. आता मुंबई शहरातच आर्ट्स व सायन्स हे विषय शिकवणारी 6 मोठाली कॉलेजेस आहेत. प्रत्येक कॉलेज हे हल्लीच्या पद्धतीनुसार युनिव्हर्सिटीशी निगडीत असले तरी त्याचे अस्तित्व हे एखाद्या स्वतंत्र विद्यार्थ्याप्रमाणे विभक्त आहे, नाही का? त्यामुळे काय होते की साऱ्या 6ही कॉलेजातून निरनिराळ्या प्रोफेसरांकडून तेच तेच विषय पुन्हा पुन्हा शिकवले जातात. या कामाची निरर्थक पुनरावृत्ती होते. पण समजा या पद्धतीऐवजी आपण असे केले की एल्फिन्स्टन कॉलेजात फक्त इतिहास व अर्थशास्त्र हेच विषय शिकवले जाण्याची सोय केली आणि ज्या प्रोफेसरांना हे विषय शिकावयाचे असतील त्यांना एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये ते विषय शिकवण्यासाठी आपण धाडले, तर एकाच विषयातले 7-8 प्रोफेसर एकत्र येऊ शकतील आणि मग त्यांच्या कामाची आपणाला साहजिकच विभागणी करावी लागेल. मग प्रोफेसर प्राचीन हिंदुस्थानावरच व्याख्यान देतील, दुसरे प्रोफेसर बुद्धाचा काळ व ख्रिस्त युगाचा आरंभ या विषयावर व्याख्याने देतील, तिसरे प्रोफेसर मुसलमानी युग यावर व्याख्याने देतील, तर चौथे प्रोफेसर मराठ्यांचे युग, पाचवे प्रोफेसर इंग्रजांचे युग यावर व्याख्याने देतील. त्यामुळे विषयाची अतिशय उत्तम वाटणी होईल आणि एकेका प्रोफेसराला आपापल्या विषयाचे पूर्ण अध्ययन करण्यास खूपच अवसर मिळेल आणि त्याला आपल्या विषयावर संशोधन करण्याकरिता तयारी करावयास भरपूर सवड मिळेल. इतर सुधारणा या मुंबई विश्वविद्यालयात घडवून आणण्याची वाट पाहण्याऐवजी आपण पहिल्याने ही अगदी साधी सुधारणा ताबडतोब घडवून आणूया. दर एक कॉलेजने 1-2 विषयांसाठीच आपल्याला वाहून घ्यावे. त्यामुळे त्या विषयाचा संपूर्ण ग्रंथसंग्रह त्या कॉलेजात होऊ शकेल व आवश्यक असलेले वस्तू संग्रहालयही एकाच ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करता येईल.
सर्व कॉलेजातील प्रोफेसरांना त्यांच्या ठरवलेल्या प्रमाणाने पगार न देता तो विश्वविद्यालयानेच सर्वांसाठी सारखा ठेवावा. म्हणजे हल्लीप्रमाणे सरकारी कॉलेजात पगाराचे एक प्रमाण व खासगी कॉलेजात दुसरे असा फरक होणार नाही. पगाराची तक्रार नाहीशी झाल्यावर व कामाची उत्तम वाटणी झाल्यावर शिक्षण देण्याचे कार्य व संशोधन कार्य झपाट्याने चालू होईल. माझे असे मत आहे की प्रोफेसरांनी अध्ययनाच्या आणि अध्यापनाच्या कामी स्वतःला इतके वाहून घ्यावे की आपल्या घराकडे बघायला त्यांना मुळीच सवड मिळता कामा नये. हे काम संपूर्णपणे त्यांच्या पत्नीवरच सोपवण्यात आले पाहिजे. प्रोफेसर लोकांनी भलती कामे अंगावर घेऊन आपल्या जबाबदाऱ्यांचे क्षेत्र उगाच वाढवीत जावे ही गोष्ट मला मान्य नाही. अध्यापन व अध्ययन यामध्ये संशोधनही आलेच. या तीन गोष्टींखेरीज प्रोफेसरांनी दुसरे कोणतेही काम करता कामा नये. 45. बाबासाहेब भीमरावरावजी आंबेडकर यांना आपण दलितांचा सूर्य, दलितांची अस्मिता, दलितोद्धारक म्हणून ओळखतो. तसेच कायदे पंडित, भारतीय घटनेचे शिल्पकार, मानवतेचे पुजारी, समतेचे पुरस्कर्ते, भारतरत्न म्हणूनही त्यांचा मोठा लौकिक आहे. परंतु यापेक्षाही बाबासाहेब आंबेडकर हा माणूस एक ग्रंथवेडा होता. त्यांना निरनिराळ्या ग्रंथांचे वेड होते. त्यांचे ग्रंथांवर खूप प्रेम होते. त्यांनी अनेक ग्रंथातील ज्ञान आत्मसात केले होते. ग्रंथ हेच गुरु अशी त्यांची धारणा होती. मुंबई येथील दादर विभागात राजगृह नावाचे बाबासाहेबांचे घर आहे. हे घर म्हणजे अनेकविध ग्रंथांचे भांडारच आहे जणू. ग्रंथ संपत्ती मिळविताना बाबासाहेबांना अतिशय कष्ट पडले. त्यासाठी ते प्रसंगी उपाशी देखील राहत. ग्रंथासाठी त्यांचे मन तळमळे. परदेशात असताना बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशात असतानाची गोष्ट. त्यावेळी त्यांच्याजवळ पुस्तके घेण्यासाठी पैसे नसत. पुस्तकांशिवाय अभ्यास कसा होणार म्हणून त्यांनी एक मार्ग अवलंबिला होता. ते दररोज ग्रंथालयात जात, तेथील पुस्तके मिळवून वाचित, अभ्यास करीत. जितका वेळ ग्रंथालय उघडे राहावयाचे तोपर्यंत ते तेथेच वाचित बसायचे. वाचता वाचता त्यांना भूकही लागे. तेव्हा ते आपल्याजवळ पाव ठेवायचे. भूक लागली म्हणजे गुपचूप कुणालाही न दिसेल असे ग्रंथपालाची नजर चुकवून पावाचे तुकडे खायचे. एके दिवशी गोऱ्या ग्रंथपालाने बाबासाहेबांना पाव खाताना पाहिले. ग्रंथपालाला थोडे आश्चर्य वाटले. नंतर ग्रंथपालाने त्यांना जवळ बोलावले. तो त्यांना म्हणाला, मिस्टर, हे ग्रंथालय आहे. तो समोरचा बोर्ड बघा. समोरच्या भिंतीवर सूचना नावाचा बोर्ड होता. येथे काही खाऊ नये, घाण करू नये, स्वच्छता राखा. बाबासाहेबांनी भिंतीवरचा तो फलक पाहिला, वाचला आणि मान खाली घातली. हा इथला नियम तुम्ही मोडला आहे, अपराध केला आहे, तुम्हाला शिक्षा करावी लागेल, समजलात? ग्रंथपालाने सांगितले. क्षमा करा, यापुढे मी सूचनेचे पालन करीन. उपाशी राहून येथे वाचत बसेन, मग तर झाले. बाबासाहेब म्हणाले, अपराध करणाऱ्याला क्षमा करता येत नाही. ग्रंथपाल, शिक्षा करा, पण एक विनंती आहे. बाबासाहेब, कोणती? ग्रंथपालाने विचारले. माझ्यासाठी हे ग्रंथालय बंद करू नका. ग्रंथांशिवाय मी जगू शकत नाही, म्हणून या व्यतिरिक्त कोणतीही शिक्षा द्या, मी ती भोगायला तयार आहे. बाबासाहेबांनी सांगितले. ग्रंथांवरील हे आजोड प्रेम पाहून गोरा ग्रंथपाल मनातून सुखावला. बाबासाहेबांच्या ग्रंथवेडाने तो भारावून गेला. म्हणाला, मिस्टर आंबेडकर, तुम्ही उद्यापासून माझ्या बरोबर जेवायचे. ही तुम्हाला शिक्षा आहे. मी तुमचे जेवण आणत जाईल. गोऱ्या ग्रंथपालाने सुनावलेली शिक्षा ऐकून बाबासाहेबांचे डोळे पाणावले. ते पुढे सरसावले आणि त्या ग्रंथपालाचे हात आपल्या हातात घेऊन बाबासाहेबांनी कृतज्ञता व्यक्त केली. असा हा ग्रंथवेडा बाबासाहेब आंबेडकर नावाचा माणूस आपला आदर्श असावयास पाहिजे, नाही का? 46. महाराष्ट्राचे एकीकरण. एके दिवशी महाराष्ट्राच्या एकीकरणासंबंधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी विचार विनिमय करण्यासाठी प्रभातचे श्री नवरे आणि तरुण भारतचे श्री माडखोलकर आले. कसले घेऊन बसलात? महाराष्ट्राचे एकीकरण. या एकीकरणाची आपल्याला काय जरुरी आहे, असा अनपेक्षित सवाल बाबासाहेबांनी त्यांना केल्यावर माडखोलकर व नवरे एकदम गारच पडले. नंतर दोघांनी आपले म्हणणे समजावून दिले. मग डॉक्टर बाबासाहेब म्हणाले, तुम्हा महाराष्ट्रीयांना हिंदुस्थानात पूर्वीप्रमाणे मुलुखगिरीवर निघायचे आहे काय? बोला, मी आहे तुमच्या बरोबर यायला तयार, पण आता यापुढे तुम्हा आम्हाला किंवा कोणालाच मुलुखगिरी करता येणार नाही, हे ध्यानात ठेवा. महाराष्ट्राच्या अभिमानाच्या भूमिकेवरून विचार करण्याची सवय तुम्हाला अजिबात सोडून द्यावी लागेल. मी महाराष्ट्रीय आहे ही कोणती राष्ट्रीय भावना मनात जागृत न करता मी हिंदी आहे, मी आशियाचा आहे, मी एक सुसंस्कृत नागरिक आहे, अशी उदात्त भावना जागृत करावी लागेल. मराठी भाषा चांगली आहे, मी ती चांगली जाणतो, चांगली लिहितो, पण आता मला नुसतेच मराठीत शिकून कसे चालेल? मला तर साऱ्या हिंदुस्थानचे एकीकरण घडवून आणावयाचे आहे.
त्यासाठी मला साऱ्या जनतेला समजेल अशी हिंदी भाषा शिकली पाहिजे. माझी मराठी, माझी गुजराती, माझी बंगाली, माझी कानडी अशी कोणती भाषा भक्ती धरून चालणार नाही. साऱ्या हिंदुस्थान वासियांची एक भाषा झाली पाहिजे. त्यासाठी आपल्याला आरंभीपासूनच हिंदी ही एक आवश्यक भाषा म्हणून शिकावी लागेल. आता बहुतेक सारी जनता नाही तरी अशिक्षित आहे. शेकडो 10 लोकांना हल्ली काय ते लिहिता वाचता येत आहे. त्यांचा उपयोग प्रथमपासूनच साऱ्या जनतेला हिंदी शिकवण्यासाठी करूया म्हणजे राष्ट्राचा एक फार मोठा प्रश्न सुटेल. बरे, ते एक असो. तुम्ही हिंदुस्थान हे एक राष्ट्र आहे असे मानता ना? किंवा ते एक राष्ट्र व्हावे असे तुम्ही मनापासून इच्छित आहात ना? मग मला विचार करू द्या की तुम्हाला मला विचार करू द्या तुम्हाला की एक राष्ट्र होण्यासाठी तुम्ही आतापर्यंत काय खटपटी केल्या आहेत. हिंदुस्थानात एक लिपी असावी अशी तुम्ही खटपट केली आहे काय? अहो, बाकी गोष्टी सोडून द्या, नुसती एक लिपी सुद्धा चालू करावी असे तुमच्या मनात येत नाही. मग तुम्ही या देशात एक राष्ट्रीयत्व कसे प्रस्थापित करणार? मला बंगाली चांगले समजते, त्याचप्रमाणे गुजराती चांगली समजते. आता तर मराठी, हिंदी, गुजराती व बंगाली या राष्ट्रातील मुख्य भाषा देवनागरीत किंवा आपल्या बालबोधीत लिहिल्या जाऊ लागल्या तर आम्हाला सहज बंगाली वाचता येईल, गुजराती वाचता येईल व मग त्या वाङ्मयाविषयी आपल्याला एक प्रकारचा जिव्हाळा उत्पन्न होईल. हिंदी 9 कोटी लोक वाचू लागतील तर बंगाली 5 कोटी, मराठी जवळजवळ 3 कोटी, गुजराती 2 कोटी म्हणजे 40 कोटी हिंदी बांधवांपैकी 20 कोटी माणसांना एकमेकांची भाषा अनायासे समजू लागेल व त्यामुळे एक राष्ट्रीयत्वाची केवढी तरी प्रगती होईल नाही. पण अशा प्रकारचा फार मोठा व्यापक प्रश्न हाती न घेता तुम्ही मला सांगता महाराष्ट्राचे एकीकरण करूया. तर मी ते कसे कबूल करीन बरे? आता आपल्याला आपला कोतेपणा व संकुचितपणा ठेवून चालणार नाही. उगाच भलता अभिनिवेश निर्माण कराल तर तो राष्ट्रविघातक ठरेल. तुम्हाला अमेरिकेचा इतिहास आहे ना माहीत? एकभाषीपणाचा अमेरिकेत केलेला सुंदर प्रयोग आपण ध्यानात घ्या. आरंभी आरंभी अमेरिकन वसाहतीत जर्मन, इटालियन, पोर्तुगीज, स्पॅनिश, इंग्लिश व फ्रेंच भाषा बोलणारे अनेकविध लोक गोळा झाले. त्यापैकी प्रत्येक इसमाला आपापल्या भाषेचा व आपापल्या संस्कृतीचा अत्यंत अभिमान होता हे तुम्हाला माहीतच आहे. ते जरी सारे ख्रिश्चन असले तरी त्यांच्यात नाना पंथ होते व त्या एकमेकांच्या वेळा भोपळ्या एवढे सूत होते हेही तुम्हाला माहीत होते. आपल्या मातृभाषा सोडावयास ते अजिबात तयार नव्हते. आपली मातृभाषा सोडून राष्ट्राची ठरलेली एक भाषा म्हणजे इंग्रजी शिकणे हे त्यांच्या जीवावर येत होते. पण त्यांच्या भावी पिढीने तो प्रश्न अत्यंत सुलभ रीतीने सोडवला. म्हणजे या साऱ्या अलग अलग भाषा बोलणाऱ्यांची एकूण एक मुले जाऊन इंग्रजी शिकू लागली. त्यामुळे घरी जरी आपल्या आईबापाशी व भावा बहिणीशी ते आपापली मातृभाषाच बोलत असत तरी सर्वत्र सार्वजनिक ठिकाणी त्यांना इंग्रजी हीच भाषा माध्यम म्हणून वापरणे आवश्यक झाले. त्यामुळे एका पिढीत साऱ्यांना इंग्रजी अवगत होऊन भाषा एक झाल्यामुळे स्वाभाविक एकमेकांमधील संघटन व बंधुभाव अधिक दृढतर झाला. हे जे संयुक्त संस्थानात अमेरिकेत शक्य झाले ते आपल्याला हिंदुस्थानातल्या भावी संयुक्त संस्थानात शक्य करून दाखवता येणार नाही काय? मला तर त्याबाबत फार आशा वाटते. एक भाषा, एक जीवन, एक धर्म हे एक राष्ट्रीत्वाचे आधारस्तंभ आहेत म्हणून मला महाराष्ट्राच्या एकीकरणापेक्षा हिंदी एकीकरणाबद्दल अधिक कळकळ वाटते. मराठीचा अभ्यास न करता तुम्ही जर हिंदीकडे अधिक लक्ष पुरवले तर तुमची मराठी न मरता ती अधिक जोरदार होईल व महाराष्ट्रीय जिकडे जाईल तिकडे त्याला मार्ग मोकळा होणे शक्य होणार आहे. हिंदी बरोबरच तुम्हाला साऱ्या जगाशी संबंध येण्यासाठी इंग्रजीचाही अभ्यास करावा लागेल. हिंदुस्थानातून उद्या इंग्रज गेले तरी तुम्हाला त्यांची भाषा सोडून चालणार नाही. आतापर्यंत इंग्रजी भाषेच्या जोरावरच एक राष्ट्रीयत्व प्राप्त करून घेता आले ही गोष्ट आपल्याला विसरता कामा नये. माझ्यासारख्या राष्ट्रीय बाण्याच्या माणसाला या महाराष्ट्र एकीकरणाच्या आकुंचित चळवळीत ओढण्याचा तुम्ही मुळीच प्रयत्न करू नका. 47 दारूबंदी. दारूबंदी करणे हा अन्याय आहे असे माझे मत आहे. आपल्या देशात इतर अनेक सुधारणा करावयाच्या आहेत. दारूबंदीच्या चळवळीची तूर्त आवश्यकता नाही. त्यातून आपले राष्ट्र दारूबाज असते तर गोष्ट वेगळी असती, पण तशा परिस्थिती नाही हे आपल्याला आकडेवारीने सिद्ध करता येईल. फार तर शेकडा 4च लोक दारू पित असतात. पट्टीचे दारुडे किती असतील हाही पुन्हा एक प्रश्नच आहे. एखाद्याने दुसऱ्यावर जबरदस्तीने आपले मत पाश्चात्य राष्ट्राप्रमाणे का लादावे हे मला समजत नाही. आपले राष्ट्र दारुडे नाही. युरोपमधील माणसे सरासरीने रोज कित्येक गॅलन दारू पित असली तर हिंदी माणूस हा फक्त 6 अंशच दारू पित असतो असे आपल्याला आकडेच सांगतात. आता हेच पहा, मला पुस्तके वाचण्याचा कैफ येतो. एखाद्या दारुड्याप्रमाणे मला पुस्तकांची तल्लफ येते. आता मला हा कैफ चढू नये म्हणून जबरदस्ती करण्याचा कोणालाही अधिकार नाही.
कोणाला पुस्तकाची तल्लफ येते तर कोणाला दारू पिण्याची येत असेल. दारू पिण्यापासून एखाद्याला आनंद होत असेल तर तो हिरावून घेण्याचा कोणालाच अधिकार पोचत नाही. तेव्हा दारूबंदीचे तत्व न्याय्य नाही असे माझे मत आहे. तुम्ही दारू पिऊ नका वाटेल तर आमची त्याला हरकत नाही, पण ती दुसऱ्याने पिता कामा नये अशी जबरदस्ती करण्याचा अधिकार कोणी दिला तुम्हाला? तुम्ही आपल्या मित्राची का गैरसोय करता उगाच? आता हा विषय निघालाच आहे तर माझे दारू संबंधी काही विधायक विचार आहेत ते मी तुम्हाला सांगतो. हिंदी लोक दारुडे नाहीत हे मी तुम्हाला आता सांगितलेच, पण जे लोक दारू पिणारे आहेत त्यांच्यासाठी माझी पुढील प्रमाणे योजना आहे, ती ऐकून माझी योजना योग्य की अयोग्य आहे की आमच्या मुंबई सरकारची दारूबंदीची योजना योग्य आहे ज्याचा त्याने विचार करावा अशी माझी सूचना आहे. माझी योजना अशी: सर्व दारू तयार करण्याचे व ती विकण्याचे अधिकार सरकारच्याच हाती असले पाहिजेत. हल्ली काय चालले आहे की आधी कळस मग पाया अशी उलटी रीत आहे. कशी ते पहा. सरकार स्वतः दारू तयार करते व त्यापासून सरकारला खूप उत्पन्न होते, हे जगजाहीर आहे. पण सरकार ही तयार केलेली दारू जाहीर लिलावाने मक्तेदारांना विकते, ही गोष्ट पूर्णपणे अयोग्य आहे असे माझे मत आहे. मक्तेदार जाहीर लिलावात वाटेल ते पैसे देण्यास तयार होतो, याचे कारण त्याला सरकारी दारूत वाटेल तशी भेळ मिसळ करून लोकांकडून पैसा उकळता येतो. या सरमिसळ दारू न विकण्याबद्दल सरकारी कायदे अगदीच कोते आहेत, याचा अनुभव कोणाला नाही. तेव्हा हा मक्ता व मक्तेदारीचे लिलाव अजिबात बंद झाल्याशिवाय वाईट दारू लोकांच्या घशात ओतली जाते तिचे निर्मूलन होणार नाही. म्हणूनच मी असे सुचवतो की सरकारनेच गुत्ते एकदम बंद करून त्याऐवजी उत्तम क्लब किंवा मंडळे सुरू करावीत. या क्लबात 3 गोष्टी असाव्यात. पहिली गोष्ट म्हणजे दारू विकण्याचे दुकान, दुसऱ्या भागात मिल्क बार म्हणजे दूध विक्रीचे दुकान आणि तिसरा विभाग ग्रंथालय व वाचनालय. म्हणजे या क्लबात चोरीमारी किंवा तोंडे लपवीत छपवीत येण्याचे कोणाला कारण पडणार नाही. क्लबाचे वातावरण अतिशय स्वच्छ, सुंदर व रम्य पाहिजे. दारू पिणाऱ्या प्रत्येकासाठी सरकारने एक कार्ड द्यावे. त्या कार्डाची 8 आणे किंमत असावी. या कार्डाने दरेक माणसाला डॉक्टर ठरविल त्याप्रमाणे एका विवक्षित प्रमाणातच दारू देण्यात यावी. समजा प्रत्येकाला एकच पेग दारू देण्याचे ठरले तर त्या कार्डवरून प्रत्येकाला रोज एकच पेग मिळेल, जास्त मिळणार नाही. त्याप्रमाणे दारू केव्हाही उधारीने देता कामा नये असा त्यात निर्बंध असावा. ज्या दिवशी दारू घेतली जाणार नाही त्या दिवशीचे प्रमाण रद्द झाले समजावे. 2-4 दिवसांचा रतीब तुंबवून एकदम एका दिवशी पुष्कळ दारू कोणालाही पिता येऊ नये. अशा तऱ्हेने दारू पिण्यावर नियंत्रण घालण्यात यावे. दारूबंदीच्या कायद्यामुळे गुन्हेगारीला अप्रत्यक्ष प्रोत्साहन दिले जाणार आहे व चोरून दारू बनविण्याकडे असलेली लोकांची प्रवृत्ती अधिकच बळावण्याचा संभव आहे. शिवाय सरकारी कायदे कानून तोडणे ही प्रथा काँग्रेसने लोकात पसरवली असल्याने त्या कायदेभंगाचा फायदा जनतेने घेतला तर तिला आपल्याला दोष देता येणार नाही. पण आजकालचे कायदे हे भावनावशतेच्या जोरावरच बहुतांशी पास केले जात असल्यामुळे इष्टानिष्टतेचा प्रश्न उद्भवत नाही. 48 महाराष्ट्रीय संतांचे कार्य. एका वर्णाचे दुसऱ्या वर्णावर वर्चस्व राहणे यात चातुर्वर्ण्यांचे मर्म आहे. चातुर्वर्ण्यांविरुद्ध अनेक बंड झाले, त्यात महाराष्ट्रातील भागवत धर्मी संतांचे बंड प्रमुख होय. पण त्या बंडातील लढा अगदी निराळा होता. इतर माणसांप्रमाणेच माणूस असलेला ब्राह्मण श्रेष्ठ की ईश्वर भक्त श्रेष्ठ असा तो लढा होता. ब्राह्मण श्रेष्ठ की शूद्र माणूस श्रेष्ठ हा प्रश्न सोडवण्याच्या भरीत साधू संत पडले नाहीत. या बंडात साधू संतांचा जय झाला व भक्तांचे श्रेष्ठत्व ब्राह्मणांना मान्य करावे लागले. तरी सुद्धा या बंडाचा चातुर्वर्ण्य विध्वंसनाच्या दृष्टीने काहीच उपयोग झाला नाही. भक्तीच्या मुलाम्याने माणुसकीला किंमत येते असे नाही, माणुसकीची किंमत स्वयंसिद्ध आहे हा मुद्दा प्रस्थापित करण्यासाठी संत भांडले नाहीत. त्यामुळे चातुर्वर्णांचे दडपण कायम राहिले. संतांच्या बंडाचा एक मोठाच दुष्परिणाम झाला. तुम्ही चोखामेळासारखे भक्त व्हा मग आम्ही तुम्हाला मानू असे म्हणून दलित वर्गाची वंचना करण्याची एक नवीन युक्ती मात्र त्यामुळे ब्राह्मणांच्या हाती सापडली. दलित वर्गातील कुरकुरणारी तोंडे त्या उपायात बंद होतात असा ब्राह्मणांचा अनुभव आहे. सांप्रदायी लोक साधू संतांच्या चमत्काराच्या शक्य तितक्या दंतकथा अतिशयोक्तीने वर्णन करतात, परंतु साधूंनी प्रतिपादिलेल्या न्यायबुद्धीची, भूतदयेची, निसमतावादी व उदार विचारांची ते हटवून पायमल्ली करतात, कारण त्यांना जातीच्या दुराभिमानाने पछाडलेले असते. रामदासी पंथाचे लोक तर पहिल्यापासूनच जाती दुराभिमानी व कडवे म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या पंथाचा संस्थापकच वर्णवर्चस्वाचा अभिमानाने ग्रासलेला होता. त्या पायी त्याने वारकरी संप्रदायाशी स्पर्धा करणारा वेगळा संप्रदाय स्थापला. माझ्या तरुणपणी महाराष्ट्रातील संतांच्या वाङ्मयाची मला फार आवड होती. माणसाची नैतिक धारणा दृढ करावयाला ते वाङ्मय किती मोठ्या प्रमाणात कारणीभूत होते हे मी सांगू शकतो.
49. गीता व वेद. मी मद्रासमध्ये गीतेसंबंधी जे काही बोललो त्याबद्दल पुण्यातील ब्राह्मणांनी नापसंती व्यक्त केली आहे. त्याला उत्तर देणे मला उचित वाटत आहे. माझे म्हणणे समजून घेण्यासाठी एखादी जाहीर सभा पुण्यात घेतली गेली असती तर तेथे मी माझी बाजू मांडली असती. तशी संधी न मिळाल्यामुळे या समारंभ प्रसंगीच मी माझे म्हणणे मांडतो. मी गीता न वाचता टीका करतो अशी टीका केली जाते, पण ती टीका खोटी आहे. गेली 15 वर्षे गीतेचा अभ्यास केल्यावरच माझी मते मांडण्यास मी सुरुवात केली. गीतेत विशेष असे काही नाही. तीत प्रामुख्याने 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. मरणे, मारणे, हिंसा करणे पाप आहे काय? वर्णाश्रमासंबंधी महती व भक्तीने मोक्ष मिळेल, ह्या त्या 3 गोष्टी होत. गीतेचा अभ्यास करताना निव्वळ गीता पुस्तकावर अवलंबून गीतेचा अर्थ कळणार नाही, तर तत्कालीन इतर वाङ्मयाचाही अभ्यास करून गीतेचा अर्थ लावला पाहिजे. गीतेपूर्वी वर्णाश्रम धर्माचा पाया काय होता तो जैमिनीने आपल्या पूर्व मीमांसा या ग्रंथात दिला आहे. सांख्य तत्वज्ञानावर श्रीकृष्णाने चातुर्वर्ण्यांची चौकट निर्माण केली. सांख्यकारांनी त्रिगुणाला मान्यता दिली आहे आणि गीताकारांनी 4 गुण 4 वर्ण यांची सांगड घातलेली आहे. आतापर्यंत एकाही विद्वानाने सांख्यकारांच्या व गीताकारांच्या या तफावतीत मेळा बसवलेला नाही. श्रीकृष्णाने भगवद्गीतेने चातुर्वर्ण्यास आधार दिला, म्हणूनच आज चातुर्वर्ण टिकून राहिले. भगवद्गीतेचा ऐतिहासिक दृष्टीने अभ्यास करताना मला या पुस्तकास 4 ठिगळे बसवल्याचे आढळून आले. माझे मत असे आहे की प्रथम हा एक कृष्ण वर्णनाचा, त्याच्या जातबहिणी म्हणजे सातवनांनी अर्जुन हतवीर्य झाला असताना कृष्णाने त्याला युद्धप्रवण केले म्हणून कृष्णाचे गुणगान करण्यासाठी रचलेला पोवाडा होता. त्यात धर्म अगर तत्वज्ञान नव्हते. त्यावेळी फक्त 60 श्लोक असावेत. नंतर हे लोक जेव्हा कृष्णाला ईश्वर मानू लागले त्यावेळी त्यांनी गायलेली स्तुती म्हणजे भक्ती मार्ग झाला व अशा रीतीने कृष्णास देव बनविले. नंतर पुढे गीतेचे असेच रूपांतर होऊन ती आजच्या स्वरूपात आली. यात मला कोणाला दोष द्यावयाचा नाही. वेद हे ईश्वर निर्मित आहेत, अपौरुषेय आहेत, त्यांची आज्ञा मानावी असे सांगण्यात येते, पण त्याला इतिहासात कोठेच पुरावा नाही. ब्राह्मणांखेरीज वेदाला आतापर्यंत कोणीच प्राधान्य दिले नाही. कोणत्याही ब्राह्मणेतराने वेदाला प्राधान्य दिलेले नाही व त्याला आपला धर्मग्रंथ कधीच मानलेला नाही. वेदाला प्रमाण मानणे ही ब्राह्मणांनी मागाहून आणलेली पद्धत आहे. याचा पुरावा अश्वलायन गृह्यस्थू सूत्रातून भरपूर मिळतो. त्यावेळी ब्राह्मणही वेदाला प्रमाण मानित नव्हते, याचा स्पष्ट उल्लेख आहे. सामाजिक मूल्ये निर्माण करण्यापूर्वी जनता पंचायतीचा निर्णय ग्राह्य मानित असत. त्यावेळी वेदाला 4थे किंवा 5वे स्थान असे. शबर स्वामीजी जनमेजयाची सूत्रे घेऊन त्यावर भाष्य केले आहे. त्यात पूर्व पक्ष व उत्तर पक्ष मांडले आहेत. पूर्व पक्षात वेदासंबंधी उल्लेख आला असून वेद विरोधकांची बाजू मांडलेली आहे. शबर स्वामींनी ब्राह्मण वेद मानित नव्हते असेच म्हटले असून वेद निर्मिती म्हणजे मूर्खांचे व वेड्यांचे कार्य होय असा दावा मांडला आहे. बुद्धांनी वेद प्रमाणभूत कधीच मानले नाहीत. वेदप्रणीत धर्मास बौद्ध धर्माने धक्का दिला. हा बौद्ध धर्म शूद्रांचा होता व तो वेद प्रामाण्य कधीच मानत नव्हता. या देशाचा इतिहास ध्यानात घेतला म्हणजे जवळजवळ 2000 वर्षे ब्राह्मण धर्म व बौद्ध धर्म यांचा वाद चालू होता हे लक्षात येते. या वादात जे वाङ्मय निर्माण झाले ते धार्मिक स्वरूपाचे नसून राजकीय स्वरूपाचे आहे. देशातील सत्ता केंद्रावर आपली हुकूमत चालावी म्हणून गीता ग्रंथाचा जन्म झाला. वेदातील काही श्लोकांचा अनुवाद गीता या ग्रंथात करण्यात आला आहे. परंतु वेदात तरी असे कोणते ज्ञान साठवले आहे? खरे पाहिले तर वेद 2च आहेत, एक ऋग्वेद आणि दुसरा अथर्ववेद. मी वेद कितीतरी वेळा वाचले आहेत. त्यात समाजाच्या किंवा मानवाच्या उन्नतीसाठी व नीतिमत्तेस पोषक असे काही सांगितलेले नाही. बायको प्रेम करीत नसली तर काय करावे, दुसऱ्याची बायको कशी वश करावी, द्रव्यहरण कसे करावे हे अथर्ववेदात सांगितले असून जारण मारण आदी गोष्टींचाही उल्लेख आहे. वास्तविक वेदासारख्या ग्रंथात या विषयांची काय जरुरी होती? यातील पुरुष सूक्तात ब्राह्मणापासून शूद्रापर्यंत कसे वागावे हे दिले आहे. बुद्धाचा याच बाबत कटाक्ष होता व त्याच दृष्टीने त्याने चातुर्वर्ण्याबद्दल टीका केली आहे. मारणे हे क्षत्रियाचे कर्तव्य आहे असे सांगितले आहे. एकाने दुसऱ्याला मारणे हे जरूरही असू शकेल पण कर्तव्य ठरणार नाही. गीतेच्या दुसऱ्या अध्यायात 18 व 39 क्रमांकाच्या श्लोकात वेदांताचा आधार देऊन आत्मा अविनाशी आहे, देह जरेने किंवा अन्य कारणाने नाहीसा होणारच असे विवरण केलेले आढळेल. परंतु विचार करा की एखाद्या खुनाच्या खटल्यात वकिलाने जजला असे सांगितले की साहेब आत्मा अविनाशी आहे, तेव्हा खुनाबद्दल आरोपी शिक्षा का करता? तर हे वकिलाचे म्हणणे कसे दिसेल? बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानापुढे हा पुरावा टिकणे शक्य नाही. बुद्ध तत्वाने सामाजिक, मानसिक व राजकीय क्रांती करून शूद्रांना उच्च पद प्राप्त करून दिले. त्या काळी अनेक शूद्र राजे झाल्याचे दाखले आहेत.
आपल्या हातातील सत्ता गेल्यामुळे ब्राह्मणांनी पुन्हा चातुर्वर्ण्य पद्धतीचा पाया घालून भगवद्गीतेच्या द्वारे ते काम केले व देशाची आपल्या हातून गेलेली सत्ता पुन्हा परत आपल्या हातात आणली. परंतु जोपर्यंत तुम्ही हे ग्रंथ प्रमाण मानाल तोपर्यंत जगात तुमचा उद्धार होणार नाही. या पुस्तकातून शूद्रांची निंदा व अवहेलना करण्यात आली आहे. त्यांच्यावर निरनिराळे आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होईल, ते कायमचे दलित राहतील अशी योजना करण्यात आली आहे. जर तुम्ही आम्हास ती पुस्तके धर्मग्रंथ म्हणून प्रमाणभूत माना अशी सक्ती करीत असाल तर ते मी कधीही मान्य करणार नाही. हे माझे एक जीवन कार्य आहे. स्वतः समजावून घेऊन ते मला माझ्या लोकांना समजावून द्यावयाचे आहे. खालच्या वर्गातील लोकांना निस्संतान करण्याचा, त्यांना कायमचे पायदळी ठेवण्याचा व त्यांना रसातळाला नेण्याचा पद्धतशीर प्रयत्न करणारा असा एखादा विशिष्ट वर्ग जगातील इतर कोणत्याही देशात आढळणार नाही. 50. बुद्ध की मार्क्स? बुद्धिझम हा जीवनाचा मार्ग आहे. त्याचप्रमाणे कम्युनिझम देखील जीवनाचा मार्ग आहे. तेव्हा यापैकी कोणता जीवन मार्ग अधिक चांगला आहे हे समजावून घेतले पाहिजे. कम्युनिझम जो जीवन मार्ग दाखवतो त्यापेक्षा बुद्धिझम दाखवलेला जीवन मार्ग सरस आहे. यानंतर बुद्धिझम व कम्युनिझमची ठळक वैशिष्ट्ये थोडक्यात सांगतो. त्या वैशिष्ट्यांवरून बुद्धिझम व कम्युनिझमच्या ध्येयवादात कोठे साम्य आहे व कोठे भिन्नत्व आहे याची कल्पना येईल. शेवटी बुद्धिझमचा जीवन मार्ग चिरंतन आहे याची खात्रीच पटेल, कारण जो मार्ग चिरंतन नसेल तो मार्ग तुम्हाला जंगलाकडे नेणार असेल, तो तुम्हाला अराजकतेकडे नेणार असेल, त्या मार्गाने जाण्यात काहीच अर्थ नाही. मात्र तुम्हाला सांगितलेला मार्ग सावकाशीचा, थोडा दूरचा असेल, तथापि तो खात्रीचा असेल आणि तुम्हा शेवटी सुरक्षित व भक्कम भूमीवर नेत असेल, तर माझ्या मते दुसऱ्याच मार्गाने जाणे मानवाचे कर्तव्य ठरेल. आता मुख्य विषयाकडे वळतो. कम्युनिझमचा सिद्धांत तरी काय आहे? जगात पिळवणूक आहे या तत्वाने कम्युनिझमची सुरुवात होते. श्रीमंतांकडे जी धनसंपत्ती आहे तिच्या जोरावर श्रीमंत लोक गरिबांची पिळवणूक करतात, त्यांना गुलाम बनवतात व गुलामगिरीमुळे ते दुःखात व दारिद्र्यात खितपत पडतात. कार्ल मार्क्सचा हा मूळ मुद्दा आहे. मार्क्सने वापरलेला शब्द पिळवणूक असा आहे. यावर मार्क्सने काय उपाय सांगितला आहे? मार्क्सने सांगितलेला उपाय असा आहे, एका वर्गाची गरिबी व दुःख थांबवण्यासाठी खाजगी मालमत्तेला प्रतिबंध केला पाहिजे. मार्क्सचे म्हणणे असे आहे की कोणीही खाजगी मालमत्ता बाळगू नये, कारण मार्क्सच्या तांत्रिक भाषेत बोलावयाचे म्हणजे खाजगी मालमत्तेचा मालक हाच कामगारांच्या श्रमशक्तीच्या उत्पादनाचे जादा धन स्वतः घेत असतो, अगर बळकावित असतो आणि कामगारास ते जादा धन मिळत नसते. यावर मार्क्स असा प्रश्न उपस्थित करतो की कामगारांच्या श्रमाने निर्माण केलेले जादा धन मालकाने काय म्हणून घ्यावे? हे जादा धन कोणी घ्यावे? याबद्दल मार्क्सचे उत्तर असे आहे की या जादा धनाचा मालक राज्य असल्याने राज्यानेच ते घ्यावे. याच विचारसरणीतून मार्क्सने कामगार किसानशाहीच्या हुकुमशाहीचा सिद्धांत मांडलेला आहे. म्हणजे राज्य चालवायचे असेल तर पिळल्या जाणाऱ्या वर्गानेच ते चालवले पाहिजे, पिळवणाऱ्या वर्गाने ते चालवता कामा नये, असे मार्क्सचे म्हणणे आहे. आता बुद्धिझमची तपासणी करू आणि मार्क्सने जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत याबद्दल भगवान बुद्धांनी काय सांगितले आहे ते पाहू. याबद्दल खुद्द बुद्ध काय म्हणतात, बुद्धांनी कशी सुरुवात केली, बुद्धांनी आपल्या धर्माची उभारणी कोणत्या मूलभूत पायांवर केली. 2,500 वर्षांपूर्वी बुद्धांनी गरिबांच्या दुःखावरच आपल्या धर्माचा सिद्धांत उभा केला. जगात दुःख आहे असे भगवंतांनी सांगितले आहे. बुद्धांनी पिळवणूक हा शब्द वापरलेला नाही हे खरे, मात्र भगवंतांनी आपल्या धर्माचा पाया दुःख निवारणच ठेवलेला आहे. दुःख या शब्दाचा अर्थ अनेक प्रकारे लावला जातो हेही खरे आहे. पुनर्जन्म अगर पुनर्जन्माचा फेरा म्हणजे दुःख असा काही जण अर्थ लावतात. या अर्थाशी मी सहमत नाही. बौद्ध धर्माच्या ग्रंथामध्ये अशी अनेक स्थळे आहेत ज्यामध्ये दुःखाचा अर्थ गरिबी असा स्पष्ट आहे. तेव्हा बुद्धिझम व कम्युनिझम यांचा पाया पाहिल्यास त्या दोहोंमध्ये कसल्याच प्रकारचा फरक नाही हे स्पष्ट होते. म्हणजे हा मूलभूत पाया मिळविण्यासाठी बौद्ध बांधवांनी मार्क्सकडे जाण्याची काही आवश्यकता नाही. हा पाया भगवंतांनी आधीच शेकडो वर्षांपूर्वी पूर्णपणे भक्कमरित्या बौद्ध धर्मात बसवला आहे. भगवान बुद्धांनी जीवनाच्या वस्तुस्थितीवरच बोट ठेवले आहे. ही वस्तुस्थिती म्हणजे लोक दुःखात राहतात ही होय. त्यामुळे कम्युनिझम मध्ये जे तत्व आहे त्यातील भरपूर भाग बुद्धिझम मध्ये आहे. विशेष हे की भगवंतांनी हे जे सांगितले ते मार्क्सचा जन्म होण्यापूर्वी 2500 वर्षे अगोदरच सांगितले आहे. खाजगी मालमत्तेबद्दल देखील बुद्धाचे तत्वज्ञान व मार्क्सचे तत्वज्ञान या दोन्ही तत्वज्ञानांचा फार जवळचा ऋणानुबंध आहे. मार्क्सने खाजगी मालमत्तेबद्दल सांगितले, खाजगी मालमत्ता हे उत्पादनाचे साधन असल्यामुळे पिळवणूक थांबवायची असेल तर ही खाजगी मालमत्ता राज्याच्या मालकीची करावी, म्हणजे खाजगी मालमत्तेच्या आधारावर मालक वर्ग मजुरांची पिळवणूक करणार नाही.
आता संघात याबाबत काय सांगितले आहे ते पाहू. भिक्षूंकरिता संघाकरिता भगवान बुद्धांनी कोणते नियम केलेले आहेत? भगवान बुद्धांनी असे सांगून ठेवले आहे की कोणत्याही भिक्षूने खाजगी मालमत्ता बाळगू नये. एवढेच नव्हे तर खाजगी मालमत्तेबाबत संघाचे नियम जे कडक आहेत तेवढे कडक नियम रशियातही नाहीत. भिक्षूस खाजगी मालमत्ता धारण स्वीकारलेली नाही, त्यांनी ती भीतीमुळे स्वीकारलेली आहे. या दृष्टीने पाहिले तर बुद्धिझम शुद्ध लोकशाहीवादी आहे. भगवान बुद्ध हे लोकशाहीचे महान पुरस्कर्ते होते. अभ्यासू वृत्तीने बुद्धिझम पैजा जिंके असं ज्ञानेश यांनी म्हटलं ते उगाच नाही. दशम व शतम याचा अर्थ निदान साहित्यकारांनी नीट समजावून घेतला पाहिजे. दहमचं दमन व दहन होऊ नये आणि शतमचं शरण व मरण होऊ नये, परंतु अहम ते घडवून आणतं. साहित्यातला अहम तर फार भयंकर आहे. त्यात सहिष्णुता, रुजुता व विशेषतः उद्गीत आढळत नाही. वाचस्पती विश्वकर्मा वाचस्पती विश्वकर्माणमुतये मनोजुवम वाजे अघा हुवेम. साहित्य साधनेच्या गतीनं आणि उदात्त हृदयाच्या स्पर्शानं जीवन विकसित व उन्नत झालं पाहिजे, तरच तो साहित्यकार. आजचा साहित्यकार रेंगाळत दहमची 10 पावलं पुढे टाकण्याचा प्रयत्न करतो आणि शतमची 100 पावलं मागं सरकतो, तरी त्याला अहम कायमच. तो कधी कधी बागेतील सुंदर फुलं तोडतो, कधी कधी चोरूनही तोडतो, पण ती देवाच्या चरणी अर्पण होत नाहीत. स्वतः कष्ट घेऊन सुंदर बाग निर्माण करणारा तो कुशल माळी बनत नाही, पण मी माळी आहे म्हणून मात्र मिरवतो. मी ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा, लोकमान्य टिळकांचं गीता रहस्य, हरिभाऊंची पण लक्षात घेतो कोण, कादंबरी, सावरकरांचं काळं पाणी, वामन मल्हार जोशींचा सुशीलेचा देव, साने गुरुजींची श्यामची आई, इतकंच काय पण फडक्यांची दौलत, खांडेकरांची हृदयाची हाक, माडखोलकरांचे भंगलेले देऊळ, केशवसुतांची तुतारी, यशवंताची आई आणि गडकऱ्यांचं फुटकं नशीब समजू शकतो. पण आजचं किंचित कथाकाव्य नाट्य मात्र समजू शकत नाही. त्यात ज्ञानबोध तर नाहीच, पण उदात्त लालित्यही नाही ना कसला उच्च कलानंद. आज समाज जीवन व राष्ट्रजीवन प्रगत होणारं साहित्य निर्माण होत नाही. आपल्या स्वतंत्र देशाला एकात्मतेची व बंधुत्वाची नितांत गरज आहे. एकात्मता व बंधुता हा आपल्या राष्ट्राचा गाभा ठरला पाहिजे. त्याशिवाय प्रबळ संघशक्ती निर्माण होणार नाही. म्हणून साहित्य कलेतून मानवतावादी शास्त्र निर्माण होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी साहित्य क्षेत्रात राष्ट्रोपयोगी क्रांतीची लाट उसळली पाहिजे. सर्वेपी सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः हा उच्चार ठीक आहे, पण त्याच्या सिद्धतेसाठी जोश आणि प्रेम नाही. अलीकडे तर साहित्याच्या कडा काळवंडत चाललेल्या आढळतात. पीक फार फार आहे, पण ते निस्सत्व आहे. आज आम्हाला ज्ञानसत्वाची भूक आहे, ती भागवली गेली पाहिजे. अनुभूतीपूर्ण सकस साहित्यातील गोडी आम्हाला चाखता आली पाहिजे. कवी कीट्स म्हणतो, हर्ड मेलेडीज आर स्वीट बट दोज अनहर्ड आर स्वीटर. याप्रमाणे अनुभव आला पाहिजे. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे, असं ज्ञानेश्वरांनी सांगून पुडुती 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 ह्या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे, हा पसायदान संकेत साहित्यकारांनी फलद्रूप करून दाखवला पाहिजे. आपण आपल्या जीवनाकडे, कर्तव्य धर्माकडे आणि संस्कृतीकडे दुर्लक्ष करीत आहोत. थोडं अंतर्मुख होऊन विचार केला तर आपली जीवनमूल्ये आणि सांस्कृतिक मूल्ये कशी करपून जात आहेत याचं भेसूर चित्र उभं राहील. कारणे काहीही असोत, पण आपण अधःपतनाच्या अवनतीच्या मार्गावरून जात आहोत असंच आढळून येईल. तेव्हा तत्परतेनं सावध होऊन जीवन व संस्कृती विषयक मूल्ये साहित्यकारांनी जोपासली पाहिजेत. ती सतेज बनवली पाहिजेत, वृद्धिंगत केली पाहिजेत. तुमच्या कथा कादंबरीतील सीता आता लक्ष्मण रेषा ओलांडून जात आहे. दुर्योधनाच्या राजदरबारात द्रौपदी वस्त्रहरण होत आहे आणि दुष्यंत शकुंतलेला ओळख देत नाही, ती वनवासी होत आहे. म्हणून मला साहित्यकारांना आवर्जून सांगायचं आहे की उदात्त जीवन मूल्ये आणि सांस्कृतिक मूल्ये आपल्या साहित्य प्रकारातून आविष्कृत करा. आपलं लक्ष आकुंचित मर्यादित ठेवू नका, ते विशाल बनवा. आपली नाती 4 भिंतींपुरती राखू नका, तिचा विस्तार होऊ द्या. आपली लेखणी आपल्या प्रश्नांपुरतीच बंदिस्त करू नका. तिचं तेज खेड्यापाड्यातील गडद अंधार दूर होईल असं प्रवर्तित करा. आपल्या या देशात उपेक्षितांचे, दलितांचे, दुःखितांचे फार मोठे जग आहे हे विसरू नका. त्यांचे दुःख, त्यांची व्यथा नीट समजून घ्या आणि आपल्या साहित्याद्वारे त्यांचं जीवन उन्नत करण्यास झटा. त्यातच खरी मानवता आहे. पुढे आहे 52. वैर खादीशी नाही तर. बाबांचा एक कार्यकर्ता बाबांना म्हणाला, बाबा या शुभ्र खादी वेशधारी माणसाला ओळखताना? तोच बाबा त्याला म्हणाले, अरे तू काय ओळखणार त्याला, अनेक वर्षांपासूनची ओळख आहे त्यांची आणि ते वापरत असलेल्या शुभ्र खादीची. आपल्या पूर्वजांनी पूर्वी नुसती खादी वापरली नाही, ते त्या धंद्याचे निर्माते होते. वल्कल कोण निर्माण करीत होतं? तुमचे आमचे पूर्वजच.
त्या महत्वाच्या धंद्यावर ते आपला उदरनिर्वाह चालवीत आणि इतरांच्या आबरूचेही रक्षण करीत असत. ते आमच्या संस्कृतीचं अस्सल प्रतीक होतं. आपला मानाचा विणकरीचा धंदा आपण सोडून दिला आणि दुसऱ्याच्या ओंजळीनं पाणी प्यायला शिकलो. माझा विरोध खादीला कधी नव्हता ना आता आहे. उलट मला अभिमान वाटतो, विरोध आहे तो त्या आड दडून आपल्यावर तीर सोडणाऱ्या, खादी टोपी धारण करणाऱ्या, अनाठाईचं तत्व प्रतिपादन करू पाहणाऱ्या व्यक्तीच्या मनोवृत्तीला. वस्तुतः आम्हाला आमच्या मूळ धंद्याचे संशोधन करून जीवनाला उद्या उपयोगी पडेल असा ग्रंथ निर्माण करायला पाहिजे. बाबासाहेबांच्या खुर्चीपुढे एक लांबोळा बाक होता. त्यावर द्राक्षे व संत्री असलेल्या दोन बशा होत्या. बाबासाहेबांनी एक दोन द्राक्षे तोंडात टाकली. ती काहीशी आंबट वाटली असावी असं वाटून दुसरा कार्यकर्ता म्हणाला, बाबा संत्री घ्या ना, फार गोड आहेत नागपूरची संत्री. बाबासाहेब उत्तरले, तशी ख्याती ऐकली, अनुभव आहे, पण कधी कधी संत्र दिसायला मोहक दिसतं. पिवळसर लालसर रंगाची लकाकीही मोठी आकर्षक वाटते, परंतु नकळत कधी कधी फसगतही होते. त्यापेक्षा नाशिकची द्राक्षच उत्तम, गोड व चवदार, प्रकृतीला मावणारी. पहिल्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना खुश करण्यासाठी अभिप्राय व्यक्त केला, वा वा, द्राक्षाचं मद्य झालं नाही म्हणजे निभावलं. कारण बहुधा असा अनुभव येतच असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या सर्व विनोदी उत्तरात जीवनातलं केवढं मोठं तत्व सामावलेलं आहे व त्या काव्यात्मक प्रमेयात व्यंजनाची केवढी आहे याचा प्रत्यय आला. 53. दलितांचे राजकारण, दादू मिया. दादासाहेबांविषयी बाबांचे मत. तुम्ही नेहमी माझा जय जयकार करता, माझ्या कर्तृत्वाचे गोडवे गाता, माझ्या कर्तबगारीची तारीफ करता, मला तुमचा समजता, पण प्रत्यक्षात मी असे काहीच कार्य केले नाही. मी माझी नोकरी सांभाळून जेवढे जमेल तेवढेच सामाजिक कार्य करतो आणि सार्वजनिक काम म्हणजे तुम्हास फक्त विचार देतो. विचार कोणीही देईल, शास्त्र सांगणे तसे अवघड कार्य नसते, पण विचार आचारात उतरविणे, शास्त्राला व्यवहाराची जोड देणे हेच प्रत्यक्ष कार्य असून ते करणे अत्यंत बिकट असते. कितीतरी संकटांना तोंड द्यावे लागते. धार्मिक, वाचिक, मानसिक अत्याचार सहन करावे लागतात. मानहानी एवढी होती की त्याची शब्दात किंवा संख्येत गणतीच करता येत नाही. काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या वेळी माझा भाऊ भाऊराव गायकवाड प्रत्येक कसोटीवर 100 नंबरी सोन्यासारखा उतरला आहे. हे सोने अतिशय शुद्ध आहे. तेव्हा तुमचा खरा नेता हाच आहे. हाच माझा उजवा हात आहे. एकदा बाबासाहेब म्हणाले, भाऊरावासारखे खेड्यापाड्यातील उपाशी तापाशी भटकण्याचे सामर्थ्य तुम्हापाशी आहे काय? जन्मभर त्याने जीवाचे रान केले आहे. तुम्ही शहरात वकिली करता, प्रतिष्ठा मिळवता आणि पुढारी म्हणून मिरवता. भाऊरावांशी स्पर्धा करू नका. उन्हातानातून, डोंगरदऱ्यातून, कधी पायी, कधी सायकलवरून, कधी टांग्यातून, कधी मोटारीतून सबंध महाराष्ट्र त्याने पायाखाली घातलाय. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक खेड्यात, प्रत्येक झोपडीत भाऊराव माहीत नाहीत असा माणूस सापडणे कठीण आहे. काही ठिकाणी डॉक्टर आंबेडकर कोण हे कदाचित माहीत नसेल, परंतु भाऊरावांना सगळे गोरगरीब ओळखतात. तुम्ही माझ्या व गांधीजींमधील झगड्याच्या पत्रात केलेला उल्लेख अस्थानी आहे. माझे आणि गांधीजींचे अगदी त्यांना शिव्या देण्या इतपत मतभेद आहेत हे तुम्हाला तर पूर्वीपासून ठाऊक आहे. ही काही पहिलीच वेळ नव्हे. तुम्हाला ते मान्य होवो न होवो, पण त्यांच्यावर राग धरणे इतकी पुरेशी कारणे माझ्याजवळ आहेत. अस्पृश्य वर्गाच्या प्रश्नावर ज्या पुस्तकातून लेखी विवेचन केलेले आहे त्यात मी गांधींना विरोध का केला याची पूर्ण हकीकत लिहिलेली आहे. त्यात लिहिलेली वस्तुस्थिती आणि त्यांच्यावर मी घेतलेले आक्षेप चुकीचे आहेत किंवा अस्थानी आहेत. राष्ट्रवादी व्यक्ती असू शकेल. 54. सदाचारच माझे सर्वस्व. मी एक सदाचारी उच्च कोटीतील नीतिमत्तावाला पुरुष आहे. याच प्रतिष्ठेवरच माझे समग्र सार्वजनिक जीवन अवलंबून असते. माझे शत्रू मला जे भितात त्याला कारण म्हणजे माझे विशुद्ध चारित्र्यच, जे त्यांच्या अंतःकरणात माझ्याविषयी एक प्रकारची भीती निर्माण करते. अशा या मंगल प्रतिष्ठेला कलंकित करण्यास मी कधीही तयार होणार नाही. जर यदाकदाचित ही माझी प्रतिष्ठा नष्ट झाली तर केवळ माझ्या संपूर्ण जीवनाचे सारच नष्ट होणार नाही, तर माझे लोक, ज्यांच्यासाठी मी सर्वस्वाचा त्याग केला आहे आणि चुकीचे असो वा बरोबर असो ते मला आपला परमेश्वर मानतात, त्यांचा माझ्यावरील विश्वास उडून जाईल. साहित्यप्रेम. मला साहित्याचा, विशेषतः जीवन साहित्याचा भारी शौक आहे. प्रत्येक स्त्री पुरुषाचे जीवन अगदी संक्षिप्त असे असते आणि त्याला आपला जीवनक्रम ज्या मार्गाने पार पाडावा लागतो तो देखील बराच संकीर्ण असतो आणि म्हणून प्रत्येकाचा अनुभव मर्यादित असतो. असा हा मर्यादित अनुभव संकीर्णता व संकुचितपणास जन्म देतो. विभिन्न प्रकारचे जीवन व्यतीत केले आहे असे अनेक पुरुष काही एक माणसाच्या जीवनात मिळतात आणि त्यांचा अनुभव देखील दुसऱ्या व्यक्तीपासून भिन्न असू शकतो. जोपर्यंत कोणी त्यांच्या अनुभवाशी परिचित नाही तोपर्यंत ते आपले जीवन साध्य विकसित करू शकत नाही. टॉल्स्टॉय माझा नायक नाही किंवा कोणी लेखकही माझा नायक नाही. माझी वैचारिकता अति गंभीर आहे. मी कोणाही लेखकाचे विधानापासून जे घेण्यायोग्य आहे ते घेतो, नंतर मी आत्मसात करून घेतो आणि मी माझे व्यक्तिमत्व निर्माण करतो. मात्र कोणीही कितीही महान असो त्याचे अनुकरण करता येत नाही, हे मौलिक तत्व आहे. स्त्रियांचे कैवारी.
मी स्त्रियांच्या उन्नती व मुक्तीकरता लढा देणारा महान सेनानी आहे. स्त्रियांचा दर्जा वाढविण्यासाठी आणि त्यास प्राप्त करण्यासाठी मी लढाई दिलाय. त्याचा मला फार अभिमान वाटतो. विरक्त पुरुष, मी अति कठोर माणूस आहे. तसे पाहता मी पाण्यासारखा शांत व गवतासारखा नम्र आहे. पण ज्यावेळी मी क्रोधाविष्ट होतो तेव्हा मला सांभाळणे फार अवघड काम आहे. मी मौन पालन करणारा मनुष्य आहे. बहुधा माझ्यावर असाच आरोप केला जातो की मी दुसऱ्या स्त्रियांशी बोलत पण नाही, परंतु मी पुरुषांशीही फारसा बोलत नाही. ते माझ्याशी बरेचसे परिचित असले तरी मी आत्ममग्न असा पुरुष आहे. कधी कधी सतत बोलतच राहतो. कधी कधी तर मी एकही शब्द मुखावाटे काढत नाही. कधी तर मी फारच गंभीर होतो. जीवनाचे विलास मला प्रलोभित करीत नाहीत. माझ्या साथीदारांना माझा दृढ सदाचार, कठोरता आणि वैराग्य सहन करावे लागते. पुस्तके माझे स्नेही आहेत. ते माझ्या पत्नी व मुलाबाळांपेक्षा मला अधिक प्रिय आहेत. 55. आई, मी आलो आहे. सातारा येथील एक मैदानात एके ठिकाणी थांबून ती म्हणाले, आई, मी आलो आहे. बाबा रडू लागले. दत्तोबा पवारास म्हणाले, दत्तोबा, येथे माझ्या आईच्या अस्थी आहेत. तिने आम्हा सर्व भावंडांसाठी फार खस्ता खाल्ल्या. त्या पलीकडच्या पडक्या घरात आम्ही काही दिवस राहत होतो. काही दिवस आमची आई व भावंडे सडकेवर खडी फोडून मोलमजुरी करीत होती. मी या रानात लहानपणी खूप खेळलो आहे. माझी आई व बाबा मी शिकलो हे बघावयास जगले नाहीत. मी फार दुर्दैवी आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित माझी आत्मकथा या पुस्तकातल्या शेवटच्या आणि 56व्या भागाकडे आपण वळत आहोत. माता रमाईच्या आठवणी. अखिल भारतीय पददलितांचे उद्धारक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रमाई या पत्नी भारतीय दीनदलितांच्या अभ्युदयासाठी, उन्नतीसाठी बाबासाहेबांनी अपार कष्ट केले. अनेक हालापेष्टा भोगल्या, अनेक अपमान अवमान सहन केले. अनेकदा त्यांच्याबरोबर प्राणघातक संकटेही आली, हे आपणा सर्वांना माहीतच आहे. तथापि त्यांच्या पत्नी रमाबाई उर्फ रामू व भागीरथी यांनीही बाबासाहेब आंबेडकरांकरता अनेक कष्ट सहन केले, अनेक यातना भोगल्या, उपास-तापास केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विलायतेहून राऊंड टेबल कॉन्फरन्सहून 1932 साली साऱ्या जगाला चकित करून अस्पृश्यांच्या माणुसकीच्या हक्काचा झगडा पेटवून यशस्वी करून मुंबईस परतले होते. अर्थात त्यांच्या स्वागतासाठी त्यांचे चाहते, इष्टमित्र, नातेवाईक व हजारो अनुयायी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. या प्रचंड जनसमुदायात माता रमाबाई नसत्या तर नवलच घडले असते. का? की रमाबाईंची बाबासाहेबांबद्दलची भावनाच तशी जाज्वल्य होती. उदाहरणादाखल ही एक ओवीच पहा. भरतार माझा देवावानी त्यांची अस्तुरी मी जशी राणी, साता जन्मीच्या पुण्याईनं मिळाला ग साजणी. भरतार माझा ग सईबाई, त्याची अस्तुरी मी ग जाई जुई, राजगृह शोभती जशी विठ्ठल ग रखुमाई. बाबासाहेब बोटीतून धक्क्यावर उतरतात जनसागराच्या. आंबेडकरांचा विजय असो, आंबेडकर कौन है, दलितों का राजा है, आंबेडकर जिंदाबाद इत्यादी घोषणांनी परिसर दणाणून गेला. बाबासाहेबांच्या गळ्यात एकामागून एक हार पडत होते आणि ते नेत्र दीपक दृश्य पाहून माता रमाईचे हृदय उचंबळून येत होते आणि डोळ्यात आनंदाश्रू येत होते. आणि हे दृश्य बाबासाहेबांचे जे अनेक सवर्ण स्नेही पाठीराखे होते त्यातील एकाने, जनता पत्राचे संपादक सहस्त्रबुद्धे यांनी अचूक टिपले होते. कारण सर्वांच्या शेवटी माता रमाबाईंनी बाबासाहेबांच्या गळ्यात हार घातला होता, परंतु हार घालताना सर्वांची दृष्टी बाबासाहेबांच्या मुखाकडे होती, तर रमाईची दृष्टी बाबासाहेबांच्या पायाकडे. हार तुऱ्याचा कार्यक्रम झाल्यानंतर तेथे एक छोटीशी सभा झाली आणि सहस्त्रबुद्धे यांनी रमामातेस 2 शब्द बोलण्यास व भाषणात बाबांना हार घालताना दृष्टी बाबांच्या मुखाकडे न वळवता पायाकडेच का वळवली होती याचे स्पष्टीकरणही करावयास सुचवले. माता रमाईंना यापूर्वी अशा सभेत भाषणे करण्याची सवय नव्हती. एकदा केले होते, त्यामुळे त्या क्षणभर गडबडल्याच. बोलावं आणि ते चांगलं न वाटलं तर, आणि न बोलावं तरी पंचायत, अशी द्विधा अवस्था झाली होती. पण तो प्रसंग या थोर मातेनं मोठ्या चातुर्यानं हाताळला. त्या म्हणाल्या, अध्यक्ष महाराज, दलितांचे बाबा व माझे थोर पती आणि माझ्या सर्व लहान थोर बंधू भगिनींनो, सहस्त्रबुद्धे साहेबांनी माझ्या पुढे 2 प्रश्न ठेवलेत. 1, सर्वांच्या शेवटी मी बाबासाहेबांना हार का घातला, व 2, त्यावेळी माझी दृष्टी बाबासाहेबांच्या पायाकडे का होती, त्याचे उत्तर मी देत आहे. चुकलं माकलं क्षमा कराल अशी माझी आशा आहे. पहिल्या प्रश्नाचे उत्तर असे की ज्यांना बाबासाहेबांचं दर्शन कधी काळी होत असतं त्यांनाच मी प्रथम संधी देणं हे माझं कर्तव्य होतं. ते माणुसकीचं आणि सौजन्याचंही होतं. तेव्हा मी सर्वांना संधी दिली व मग मी हार घातला. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असे आपणास माहीतच आहे की बाबासाहेबांनी साऱ्या दीनदलितांच्या गोरगरिबांच्या उद्धाराचं कंकण बांधलं आहे व मी त्यांची धर्मपत्नी आहे. त्या कंकणाला माझी नजर लागू नये म्हणून मी त्यांच्या पायाकडे नजर वळवली. माझ्या या उत्तरानं सहस्त्रबुद्धे साहेबांचं समाधान झालं असेल असं मला वाटतं आणि रमाबाईंनी आपले हे छोटे भाषण संपवले.
भाषण संपताच जनसागरातून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. माता रमाबाई जिंदाबाद, आंबेडकर जिंदाबाद, आंबेडकर कौन है इत्यादी घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. त्यानंतर डिलाई रोडच्या आता नाम जोशी मार्ग अत्यंत धडाडीच्या कार्यकर्त्या सखुबाई मोहिते यांचे भाषण झाले. त्या म्हणाल्या, बंधुजन हो, माता रमाईचं हे पहिलंच भाषण आपण ऐकलं असेल. बाबासाहेबांबरोबर आपणाला रमा मातेचंही दर्शन घडलं. भाषणही ऐकायला मिळालं. तुम्हा आम्हा सर्वांच्या जीवनाचं आज सोनं झालं. या मातेनं बाबासाहेबांप्रमाणेच अपार दुःख सहन केलं, कष्ट सहन केले. बाबासाहेबांना त्यांनी संसारात कोंडून ठेवलं नाही, आपल्या उद्धाराकरिताच त्यांना मोकळं ठेवलं. त्याचं कारण असं की त्यांची लहानपणीची गोष्ट मी सांगत आहे. त्यांनी आपल्या लहानपणीच त्यांच्या आईकडे आपले आई वडील, मोठी माणसे, गुरुजन यांच्याकडून काही गोष्टी ऐकाव्याशा वाटतात. त्याप्रमाणे रमा मातेनेही आपल्या मातेकडून एक गोष्ट ऐकली. गोष्ट होती शंकर पार्वतीची. पार्वती जेव्हा लग्नायोग्य झाली तेव्हा तिचे माता पिता वर संशोधनासाठी प्रयत्न करीत होते, पण पार्वतीला बिनमरणाचा नवरा पाहिजे होता. तसा हट्ट तिने आईकडे धरला. तेव्हा पार्वतीच्या आईनं तिला सांगितलं की तसाच नवरा मिळविण्यासाठी घोर तपश्चर्या करावी लागेल, महान कष्ट सहन करावे लागतील, सहजासहजी असा पती मिळणार नाही. ते ऐकून आपली रमा भागीरथी व बाबासाहेबांची रामू हिनेही आईला विचारले की मग आई, पार्वतीसारखा मलाही बिनमरणाचा नवरा मिळेल का? आई म्हणाली, पार्वतीसारखं तप करून हालापेष्टा भोगाव्या लागतील. तेव्हा ही रमा माता म्हणाली, मग मी करीन तप व भोगीन हालापेष्टा, काढीन मी उपास तापास व मिळवीन बिनमरणाचा नवरा. एवढे सांगून सखुबाई म्हणाल्या, बंधू भगिनींनो, आपणास माहित आहेच की आमच्या रमाबाईनं जिचं माहेर कणंद गाव आहे, त्या भागीरथीनं व बाबांच्या रामूनं बाबासाहेबांकरता केवढे कष्ट उपसलेत. बाबासाहेबांच्या उच्च शिक्षणासाठी, समाजाची सेवा करण्यासाठी त्यांना संसार जाळ्यातून अडकवून ठेवलं नाही. त्यांच्यासाठी कष्ट सोसले, शेण आणले, जळणासाठी गोवऱ्या थापणे, गोवऱ्या विकून त्या पैशांवर संसाराचा गाडा हाकणे इत्यादी तप केले आहे. आणि म्हणूनच त्यांना बाबासाहेबांसारखा, ज्यांच्या विद्वत्तेची कीर्ती जगभर पसरली आहे, असा थोर पुरुष बिनमरणाचा नवरा मिळाला आहे. त्यांच्या कठोर तपश्चर्येचे हे फळ आहे. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट व माता रमाई व बाबासाहेब यांच्या घोषणांचा गजर. माता रमाईने असा बिनमरणाचा नवरा मिळवून पतिराजांबरोबर आपलीही कीर्ती दिगंतरास नेली आहे, नाही काय? आणि यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित माझी आत्मकथा या पुस्तकाचं सलग 3 दिवस जवळजवळ 7 तास वाचन आपण पूर्ण केलेलं आहे. आणि आज आंबेडकर जयंती असल्यामुळे आमच्या स्नेही अंजली ढमाळ यांनी बाबासाहेबांवर एक कविता लिहिली आहे, जी किशोर मासिकात आलेली आहे. तर त्या कवितेनं आपण आपल्या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. कविता वाचून झाली तरी फेसबुक लाईव्ह बंद केल्यावर 1-2 मिनिट सगळ्यांनी थांबायचे. कवितेचं नाव आहे, बाबासाहेब आजही तुम्ही आहात. भेटतच आलात तुम्ही लहानपणापासून आम्हाला वेगवेगळ्या रूपातून. भेटतच आलात तुम्ही लहानपणापासून आम्हाला वेगवेगळ्या रूपातून, कधी फोटोतून, कधी गोष्टीतून, कधी कलमातून. पहिल्यांदा भेटलात शाळेल्या भाषणातून, पहिल्यांदा भेटलात शाळेतल्या भाषणातून, मग वाचनालयाच्या कपाटातून तुमचा ज्ञानयज्ञ लढाऊ बाणा गेला गदागदा हलवून. मग सोबतच राहिलात तुम्ही आयुष्यातल्या प्रत्येक पायरीवर. मग सोबतच राहिला तुम्ही आयुष्यातल्या प्रत्येक पायरीवर. पडू दिलं नाही कधी हातपाय गाळून, पळू दिलं नाही कधी मैदान सोडून, बळ दिलं स्वतःच्या जीवनाच्या धड्यातून. की तळागाळातून वर येऊन नभापार जाता येतं, काळोखावर मात करून आकाशात तळपता येतं, नुसत्या लेखणीनं सुद्धा आयुष्य घडवता येतं, नुसत्या लेखणीनं सुद्धा आयुष्य घडवता येतं. पराक्रमाचे तुमच्या गातात चौका चौकात पोवाडे, पराक्रमाचे तुमच्या गातात चौका चौकात पोवाडे, मन मात्र एका कारणे सलाम करते वेडे. उतरंडीच्या तळात होतो बंद होती कवाडे, महिलांच्या समानतेस्तव दिलेत तुम्ही लढे. तत्वांसाठी सांगा तुम्हा सम उच्चपद कोण सोडे. म्हणून झुकते मस्तक माझे सदैव तुमच्या पुढे, म्हणून झुकते मस्तक माझे सदैव तुमच्या पुढे. माहित नाही आहात का तुम्ही कुठल्या रंगात, कुठल्या दंग्यात. माहित नाही आहात का तुम्ही कुठल्या रंगात, कुठल्या दंग्यात. एक पक्क ठाऊक आहे की आजही तुम्ही आहात. तुम्ही आमच्या धारदार लेखणीत, तुम्ही आमच्या पोलादी मनगटात, आमच्या भारतीय हृदयात तुम्ही आहात. बाबासाहेब आजही तुम्ही आहात, आजही तुम्ही आहात. मराठी भाषा वृद्धिंगत होवो, वाचन चळवळ व्यापक होवो. धन्यवाद.